तर शरयू, येस. भाषांतर आणि अनुवादकार यामधला फरक काय आहे? तुम्ही एक कंटेंट एका भाषेतनं दुसऱ्या भाषेत करत असता आशय न बदलता. म्हणजे भाषेवरच माझं प्रेम आहे. ब्रँड पर्सनॅलिटी म्हणून तुम्हाला दाखवायचं असेल तर तुमचं भाषेवरती प्रेम असलंच पाहिजे. तो मॅनेजर असेल, तो सेल्सवाला असेल, कोणी असेल. तर त्या स्विस कंपनीचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय असतो की त्यांना मराठी येत नसतं. बिंग ॲज अ तू जेव्हा कंटेंट रायटर फ्रीलान्सिंग म्हणून सुरुवात केलं तेव्हाचं डिमांड इन द मार्केट आणि आत्ताची ही कशी चढत्या क्रमाने आहे? जे RRRच्या भाषणामध्ये त्याचे संगीतकार होते, ऑस्कर जेव्हा मिळाले तेव्हा ते म्हणले की मी माझ्या लहानपणी गॅरेजमधले आवाज ऐकलेत. वाय वी आर इन्सर्टिंग समथिंग मॉरल इन ऑल दिस थिंग. का आपल्याला तत्व हवी आहेत तिथे? याचं कारण मानवी मन तत्वांवर तयार झालं. सो नमस्कार मित्रांनो, मी अमोल चव्हाण आजच्या या पॉडकास्टमध्ये सर्वांचं स्वागत करतो. आज माझ्यासोबत आहेत शरयू बापट. तर आपण भाषांतर आणि अनुवादकार या संदर्भात आज आपण बोलणार आहोत. तर अमृत प्रवाह या सिरीजमध्ये ह्या विषयावरती बोलण्यासारखं भरपूर आहेत. तर हा प्रवास फार रंजक होणार आहे याची अशी एक माझी धारणा आहे, कारण होण्याच्या आधी आमच्या फार गप्पा झाल्या. तर शरयू, तुझं या कार्यक्रमामध्ये मी स्वागत करतो. थँक्यू. तर शरयू, भाषांतर आणि अनुवादकार यामधला फरक काय आहे? हा सर्वात बेसिक असा प्रश्न असेल. खूप सोपा फरक सांगायचा झाला भाषांतर आणि अनुवादकार म्हणजे. भाषांतर म्हणजे आपण आधी शाळेत लिहायचो ना मित्राचं बघून, तसं भाषांतराचा अर्थ असा असतो की जे तुम्हाला दिलेलं आहे त्याचा तुम्ही तुम्हाला दिलेल्या भाषेत अर्थपूर्ण लिखाण करणं, भाषा बदलणे, याला तुम्ही सोप्या भाषेत भाषांतर म्हणू. आणि अनुवाद याचा अर्थ असा असतो की अनुवादाला संस्कृतीचं कोंदण. म्हणजे तुम्ही जर का आता तुम्हाला खूप सोपं उदाहरण द्यायचं झालं तर ती फुलराणी पुलंनी अनुवादित केलेलं, तो स्वैर अनुवाद. तर त्याच्यामध्ये पुलंनी ती फुलराणीमध्ये ज्या सर्व स्थिती घेतल्यात किंवा काय म्हणू शकतो आपण सांस्कृतिक तत्व घेतली, ती सगळी महाराष्ट्रीयन घेतली. जेव्हा की ते मूळचं इंग्लिश नाटक आहे त्याला ती सगळी कोंदण होत. सो अनुवाद करत असताना त्याच्यामध्ये भाषिक सौंदर्य येतं जे तुमच्या भाषेत असतं. आणि भाषांतर करताना तुम्ही एक कंटेंट एका भाषेतनं दुसऱ्या भाषेत करत असता आशय न बदलता. हा या दोघांमधला फरक. म्हणून मी म्हणलं की मित्राची वही आपल्या भाषेत भाषांतरित करणं आणि मित्राच्या वहीतनं समजून घेऊन आपल्या भाषेत उत्तर लिहिणं, हा जो फरक आहे आपल्या शाळेतला, तोच अनुवाद आणि भाषांतरात. बरं, मग अनुवादकार असणं आणि ते कॉन्टेंट स्वतः लिहिणं आणि मांडणं, ठीक आहे, यामध्ये तुझा कसा अनुभव होता? माझा म्हणजे तर मुळात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे भाषांतराचे काही प्रकार आहेत ते आधी आपण समजून घेऊ. म्हणजे मी जे म्हणते ते तुम्हाला समजेल. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे तर लिटररी, म्हणजे ज्याला आपण साहित्यिक अनुवाद म्हणतो किंवा साहित्यिक भाषांतर म्हणूयात आपण. दुसरं येतं मेडिकल, लिगल. तिसरं, चौथं जे येतं ते टेक्निकल येतं. म्हणजे आपल्या मोबाईलच्या मध्ये एक चीट येते बघा, कागद येतो, ज्याच्यात 4-5 भाषेमध्ये समानच माहिती लिहिलेली असते. तर ते इंग्लिश भाषेतनं त्या भाषेत केलेलं भाषांतर असतं. तर त्याच्यात शब्द बदलत नाही, त्याच्यात कंटेंट बदलत नाही, त्याच्यात काहीच बदलत. हे जे लिगल, मेडिकल आणि टेक्निकल आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला माहितीचं भाषांतर करायचं असतं. आणि लिटररी जे साहित्य, ज्याला आपण जिथून अनुवाद चालू होतो ऍक्च्युली, तर तिथे तुम्ही ती गोष्ट समजून घेता किंवा ती काय म्हणू शकतो स्थिती समजून घेता, ते नाटक किंवा तो तुकडा किंवा जेही काय असेल ते समजून घेता आणि ते मराठीत आणता. खूप सोप्या भाषेत सांगायचं झालं तर म्हणजे मग त्याची परिस्थिती मराठी असते, त्यातले कॅरेक्टर्स मराठी असतात, हे सगळं. किंवा तुम्ही इंग्लिशमध्ये भाषांतर, त्याची परिस्थिती इंग्लिश असते, त्याची कॅरेक्टर्स इंग्लिश असतात. तर हा फरक आहे अनुवादात आणि भाषांतरामध्ये. म्हणजे आता तुम्ही आत्ताची सध्याचा तुम्ही एक ट्रेंड बघाल तर इंग्लिशमध्ये भारतीय संस्कृतीविषयी खूप लिहिलं जातंय, तर ते मराठीत आणि हिंदीत आणलं जात. तर तेव्हा तुम्ही बघाल तर उदाहरणं मराठी संस्कृतीशी निगडीत असणारी दिली जातात. जेव्हा की जो माणूस इंग्लिशमध्ये लिहित असतो ती राष्ट्रीय उदाहरणं देतो, कारण तो इंग्लिशमध्ये लिहित असतो. पण जर का मी त्या पुस्तकाचं मराठीत अनुवाद करत असेल तर मी मराठी उदाहरण किंवा माझ्या संस्कृतीशी निगडीत उदाहरण. हा फरक, याला लोकलायझेशन म्हणतात. हल्ली तुम्ही बघाल तर संपूर्ण जग पुन्हा एकदा त्याच्या लोकलकडे येत आहे. म्हणजे तुम्ही त्याचं खूप सोपं उदाहरण सांगायचं तर K-ड्रामाचा एवढा मोठा बूम जो झालाय की पीपल आर गोईंग बॅक टू देअर रूट्स. आधी आपल्याला हॉलिवूड
वेड हं. होतं आणि हॉलिवूड नाही पाहत म्हणजे बापरे गरीबच असं समजलं जात गरीबच असं समजलं. पण आता तसं नाहीये. आता अगदी म्हणजे भैया वगैरे या शब्दांचे कॅरेक्टर असणाऱ्या माणसांच्या लोकं प्रेमात पडतात. हं, किंवा अगदी मालवणी माणूस म्हणजे आता हं, पंचक नावाचा सिनेमा आत्ताच आला होता तुम्ही बघा. हं, त्यातली सगळी कॅरेक्टर माझ्या अवतीभोवतीची आहेत. पण मी त्यांच्या हं, प्रेमात पडते. कारण हायपर लोकलायझेशनकडे आपण चाललोय. तर हं, लोकलायझेशन इंडस्ट्री हा सुद्धा भाषांतरात मधला एक खूप मोठी इंडस्ट्री आता उभी राहते. म्हणजे हं. जोही काही इंटरनॅशनल कंटेंट बनतो, तो मी माझ्या भाषेत आणते. ओके. त्यामुळेच तुम्ही Netflixला बघा, अगदी हिंदीत सुद्धा तुम्हाला सगळ्या सीरीज पाहता येतात. हं, ह्याचं हं, कारण काय? ते लोकलायझेशन इंडस्ट्री. हं, तर अनुवादात आणि भाषांतरात हा फरक आहे. जेव्हा तुम्ही हं, अनुवाद करत असता, यू बिकम मोर अँड मोर लोकल. हं, 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 आणि तुम्ही तुमच्या अंडरस्टँडिंगनुसार तो करता. सो हं, उद्या मी वेदांचा अनुवाद करत असेल, तर वेद मला जो समजलाय, तो हं, मी लिहिणार आहे. पण मी वेदांचं भाषांतर करत असेल, तर वेदवत्त्यांनी जे लिहिलेलं आहे, ते मी फक्त मराठीत भाषांतरित करणार. हं, हं. हा अनुवादातला आणि भाषांतरामधला फरक आहे. ओके. म्हणून मी आणि पुन्हा एकदा म्हणलं, भाषांतर ही शक्यतो काय म्हणतो कागदपत्रांची, त्याच्यानंतर दस्तऐवजाची, हं, या सगळ्याची भाषांतरं केली जातात. म्हणजे गोष्टींची, हं, हं, गाण्यांची. म्हणजे याचं खूप अजून एक उदाहरण देते. बाहुबलीतली गाणी हं, त्याची काय म्हणतो आपण लय सारखी आहे. तुम्ही जर हं, का साऊथ इंडियन गाणी ऐकलीत आणि हिंदी गाणी ऐकली, हं, लय सारखी आहे, सगळं सारखं आहे, फक्त शब्द बदलले आहेत. त्यांनी हं, लोकलायझेशन केलंय त्याचं. हं, 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 हं. सो हा अनुवाद आणि भाषांतरामधला फरक आहे. म्हणजे यामध्ये मी असं आता बरेचसे असे स्कोप माझ्या डोळ्यासमोर हो, आले. हो. ठीक आहे, की साउथ इंडस्ट्री आली, ठीक आहे. आणि त्या पपॉय द सेलर मॅन जर हां, का हिंदीत येत असेल हां, तर याच्यापेक्षा अजून काय पाहिजे. इव्हन पेपा पिग माझा हां. मुलगा बघतो, ते हिंदीत पेपा पिग बघतो. हं, हं. तो सो पुढे चालून मराठी त्याला काही काय अगदीच ठरलं. सोपं आहे आपल्याला. म्हणून मी तुम्हाला जसं म्हणलं, की हे सगळे तुम्ही Netflixला, हं, Hotstarला, Amazon Primeला आपण त्या सगळ्या सीरीज एवढ्या भाषांमध्ये बघू शकतो. हं, ह्याचं कारण काय ते अनुवादित असतात, हं, भाषांतरित पेक्षा सुद्धा. हं, हं, पण हं, तेच तुम्ही एक विकी नावाचा इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म आहे, जो फक्त साऊथ एशियन इंडस्ट्रीला वाहिलेला आहे. हं, त्याच्यामध्ये विकीमध्ये ते जर का एखादा चायनीज रेफरन्स आला, तर हं, त्याचा अर्थ सांगतात खालच्या सबटायटल्समध्ये. हं, हं, म्हणजे आपल्याकडे हळदी-कुंकू असा जर का रेफरन्स आला, तर विकीवाले काय करतात, हळदी-कुंकू म्हणजे काय? हे ते खाली सबटायटल कारण ते साऊथ एशियन इंडस्ट्रीशी रिलेटेड लोक आहेत. हं. सो असं ते तुमचं माध्यमानुसार, तुमची गरज आणि तुमच्या सगळ्यानुसार तुमचा अनुवाद आणि भाषांतर बदलत जातं. बदलत जातं. सो जर आपण असं म्हणतोय, की अ, ही इंडस्ट्री भाषांतर आणि अनुवाद ही कालांतराने आधी कशी होती, आत्ता काय आहे आणि पुढे त्याचं काय भवितव्य आहे? आधी ती खूप जास्त अकॅडमिक होती. हं, टेक्निकली सांगायचं झालं तर कादंबऱ्या, त्याच्यानंतर शालेय साहित्य किंवा शालेय काय म्हणतो आपण अभ्यासक्रमाशी रिलेटेड आणि तुम्ही जेव्हा शिक्षण घेता, या सगळ्यामधल्या गोष्टींचा अनुवाद आणि भाषांतरं केली जात होती. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाटकं. सगळ्यात हं, महत्त्वाचं शेक्सपियरचं असेल, या सगळ्या लोकांच्या नाटकांचे तुम्ही अगदी मराठीपर्यंत त्याचं हे झालेलं पाहू शकतात, भाषांतर आणि अनुवाद झालेले पाहू शकता. पण आता खूप एक्सायटिंग काळामध्ये आहोत आपण. ह्याचं कारण काय, मी माझ्या पुण्याच्या एवढुशा घरात बसून सायबेरियन पिक्चरही पाहू शकते. हं, हं, किंवा हं, अगदी काय म्हणू शकतो आपण व्हेनेझुएलन पिक्चर पाहू शकते. हं, ह्याचं कारण काय, माझ्या हातात इंटरनेट आहे. तर हं, तो व्हेनेझुएलन पिक्चर पाहत असताना मला भावना कळतात, भाषा हं, समजत नाही. हं, हं, सो समजा मी जर का एक्सपर्ट असेल हं, एखाद्या आफ्रिकन लँग्वेजची, हं, तर मी तो अख्खा चित्रपट माझ्या भाषेत आणू शकते. हं, हं, हा एक्साइटिंग आत्ता आपल्यासमोर आहे. हं, म्हणजे अगदी 1990-92 पर्यंत सुद्धा म्हणजे द ममी हिंदीमध्ये यायला हं, आपला जन्म होऊन गेलेला होता. हं. 90s मिलेनियल. आपला जन्म होऊन गेलेला होता. पण आता काल येते सीरीज, आज ती हिंदीत अवेलेबल असते. ओके. किंवा अगदी उद्या हिंदीत अवेलेबल हं, असते. हं, नाही तर अगदी म्हणजे लोकं तर एवढे इम्पेशंट आहेत सध्या, की ते ह्याला YouTubeला जो Google ट्रान्सलेटर आहे, तो सीसी करतात आणि ती विचित्र सबटायटल वाचून का होईना पण ती सीरीज पाहतात. हं, हं, सो तुम्ही तुमच्या महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, भाषांतर आणि अनुवादाचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, भाषेवर प्रेम पाहिजे. हं, मग ती कोणतीही असेल. हं, कोकणी असेल, मालवणी असेल, मराठी असेल, कानडी, बंगाली, कोणतीही भाषेला हे नाही, पण तुमचं भाषेवर आणि भाषिक सौंदर्यावर प्रेम पाहिजे. हा हं, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. हं, उद्या तुम्ही असं ठरवाल, की नाही, मी फक्त टेक्निकलच भाषांतर करणार आहे, तर तुम्ही करूच शकता. तुम्ही उत्तम भाषांतरकार होऊ शकता. पण जेव्हा तुम्ही साहित्यात खेळाल, तर तुम्हाला जास्त मजा येईल. हं, हं. याचा खूप सोपं म्हणजे सांगायचं झालं तर त्यामुळे तुमचं आत्यंतिक भाषेवरती प्रेम हाच एक क्रायटेरिया आहे भाषांतरकार आणि अनुवादक होण्यासाठी. ओके. सो भाषांतर आणि अनुवादक यामधला तर फरक अगदी समजलाच. पण अजून एक येतं, की यामध्ये आत्ता अगदी आपण लोकलायझेशन उचललं, पण आता बोलीभाषेकडे आपण वळतोय.
राईट. तर मग अशा प्रकारच्या इंडस्ट्री ही आता हळूहळू उभी राहते आहे, जी लोकल किंवा बोलीभाषेमध्ये देखील काही कॉर्पोरेट इंडस्ट्रीज त्यांचे प्रोडक्ट प्रमोट करण्याकरता पुढे येत आहेत. हो, येतायत, पण त्याचं प्रमाण अजून कमी आहे. अजून हं, तरी आपण स्थानिक भाषांवरच जास्त भर देत आहोत, हं, भारतात तरी. हं, कारण काय इतके वर्ष आपल्यावरती असणारा इंग्लिशचा पगडा आत्ता कमी होतोय. हं, स्पष्ट शब्दात सांगायचं म्हणजे 2000 पर्यंत भारतीयांच्या मनावरती इंग्लिशचा पगडा होता. हं. जो आत्ता म्हणजे हिंदी पिक्चर पाहणं सुद्धा लोकं की नाही खूप भारी काहीतरी आला तरच थिएटरांमध्ये गर्द्या होत्या. तर मराठी पिक्चरची ते काय अवस्था होती आपल्या सगळ्यांना माहिती. हं. आत्ता या सगळ्यांनाच चांगले आणि काय म्हणू शकतो आपण भरपूर पैसे आणि असे सगळे हे सो त्याच्यामुळे महत्त्वाचा मुद्दा असा आहे की बोलीभाषेत एखादं कॅरेक्टर असतं. प्रत्येक तुम्ही हल्ली तर स्किटही बघत असाल तर त्यात एखादं बोलीभाषेतलं कॅरेक्टर असतं. पण त्याच्याहीपेक्षा मी म्हणेन स्थानिक भाषांचं महत्त्व वाढत चाललंय. म्हणजे त्याचं अगदी सोपं उदाहरण तुम्ही कोणताही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म उघडून बघा. स्थानिक भाषेत केवढा कंटेंट निर्माण होतोय हो, तो. हो. प्रत्येक स्थानिक भाषा म्हणजे फक्त मराठीच असं मी म्हणत नाही. कानडीत, ह्याच्यामध्ये उर्दू, हं. उर्दूमध्ये सुद्धा, त्याच्यानंतर बंगालीमध्ये, बंगाली म्हणजे तुम्ही फेसबुक पेजेस बघा, केवढा प्रचंड. सो स्थानिक भाषांमध्ये खूप चांगलं काम सध्या हं, चालू आहे प्रत्येक स्थानिक भाषेमध्ये. आणि आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये सुद्धा काम चालू आहे. जर्मन आहे, स्पॅनिश आहे, त्याच्यानंतर इंग्लिशमध्ये तर बट ऑब्वियस आहे. त्याच्यानंतर एखादी व्यक्ती असेल जिने जॅपनीज केलं असेल, कोरियन भाषा शिकण्याचा सध्या खूप वेळ आहे जेनझिज. या सगळ्यामध्ये उत्तम काम. बोली भाषांकडे अजून थोडासा शिरकाव होत होतोय. आहे. म्हणजे आत्ता आपण म्हणू ना 4-5 पावलं पडलीत. हं, हं, पण अजून अगदी जेवढं स्थानिक भाषा एवढं झालेलं नाही. हं, हं, हं. त्याच्यामुळे थोडा त्याला पण अजून एक काही काळात ते होईल. याचं कारण काय मी तुझं म्हणेन हायपर लोकलायझेशनकडे आपण चाललोय. म्हणजे मी अमेरिकेत बसलेलो असलो तरी मला उकडीचे मोदक हवेत आज या क्षणी. हं, हं, हं. हे जे हायपर लोकलायझेशन आहे आणि त्याच्यासाठी पी-आर पण तसं आहे, ब्रँडिंग आहे, त्याच्यानंतर काय म्हणू शकतो आपण सगळ्याच सुविधा आपल्याला उपलब्ध आहेत. सो त्याच्यामुळे बोलीभाषेत यायला वेळ लागणार नाही. हं. पण आत्ता त्याची काय म्हणतात बेबी स्टेप्समध्ये हं, हं, आहे हं, ते हं. असं आपण म्हणू शकतो. सो तू एक प्राध्यापिका सुद्धा आहेत. हां. ठीक आहे. तर तुझी आधीची जर्नी प्राध्यापिका आणि येणाऱ्या पुढच्या ज्या तुझे स्टुडंट्स असतील, त्यांना कशा प्रकारे हे मार्केट अवेलेबल असणार आहे? माझी आधीची जर्नी म्हणजे आता मी 7 वर्ष झाले कंटेंटमध्ये काम करतीये. हं. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, की कंटेंट हा आत्ताचा या क्षणी आपण म्हणू शकतो कोणत्याही माध्यमाचं काय म्हणतात ना बॅकबोन. कोणत्याही तुम्ही म्हणजे तुम्ही इंजिनिअर असा, तुम्ही काहीही असा. तुम्हाला कंटेंट लागतो याचं कारण तुम्ही पाहता, तुम्ही ऐकता, तुम्ही वाचता, तुम्ही न्यूज पाहता. ते सगळं इट्स एव्हरीथिंग कम्स अंडर द कंटेंट. मग त्याच्यामध्ये तुम्ही प्रोपगंडा कंटेंट आणि हे सगळे म्हणजे एवढं जे आपल्या अवतीभोवती भयंकर रणकंदन चालू आहे ते सगळं कंटेंटमध्येच येते. बरोबर. ते सगळं कंटेंटमध्ये जातात. आम्ही कंटेंटपासून कोणी सुटलेलं नाही आहे हं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा मी काम करते या सगळ्यामध्ये आय एम व्हेरी पॅशनेट पर्सन अबाउट लँग्वेज. हं. त्याच्यामुळे मी ह्याच्यात काम करते. म्हणजे भाषेवरच माझं प्रेम आहे. हं, हं. त्यामुळे मी भाषेविषयी कोणतंही काम मला आवडतं करायला. मग त्याच्यात भाषांतरं पण येतात हं, आणि हं. अनुवाद पण येतात. सो मी माझ्या विद्यार्थ्यांना एवढंच सांगेन की यू आर काय म्हणू शकतो आपण कवर्ड विथ कंटेंट. हं, हं. तुम्ही अगदी फार डोक्यापर्यंत कंटेंटमध्ये बुडलेले आहात. सो हं. गो फॉर इट आणि हं. एन्जॉय करा. तुम्ही एखादी कोणती आज असं आहे वी आर लिव्हिंग इन अ व्हेरी गुड कॅपिटलिस्ट सोसायटी की हं. तुम्ही कोणतीही गोष्ट पॅशनेटली केली तरी तुम्हाला पैसा मिळणार. हं. कोणती तुम्ही पापड उद्या विकत असाल म्हणजे मी पापड विकणं वाईट असं माझं म्हणणं नाही पण बेसिक म्हणजे काही तुम्ही उद्या रबर बँड विकत असाल हं. तरी तुम्ही ते पॅशनेटली विकले, तुम्ही त्याचा धंदा केला, तुम्ही त्याचं ब्रँडिंग केलं, तुम्ही त्याचं हे केलं तरी तुम्ही त्याचा एक ब्रँड तयार करू. शार्क टँक सारखे कार्यक्रम तुम्हाला ते सिद्ध करून दाखवतात की बरोबर. तिथे लोक काय काय विकायला येतात आणि त्यांचं ते विकलंही जातंय. हं, 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 हं. सो यू नीड अ पॅशन ओनली. पैसा येतो. येतोच. पैसा हा येतो. म्हणजे पैशाच्या मागे पळत असाल तर एन्जॉय युअर सेल्फ. माझं हं. काहीच म्हणणं नाहीये. पण इफ तुम्ही पॅशनेटली पळत असाल तर पॅशनेटली पैसा पण येईल. बरं का. इतकाच त्याच्या मागचा मुद्दा आहे. म्हणजे हां. आणि अजून एकच थोडंसं मी हं. ॲड करते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की भाषेविषयी मी जास्त का आत्ता माझा आग्रह आहे याचं मी कारण सांगते की आपण डिजिटल जगामध्ये फक्त आणि फक्त भाषेने शिरकाव करू शकतो. हं, हं, हं. दुसरी कोणतंच
शस्त्र आपल्या हातात नाहीये. मग ती तुमची कोणतीही भाषा असेल, मी पुन्हा एकदा म्हणलं की त्याला बंधन नाहीये. पण तुम्हाला कुठल्याही डिजिटल माध्यमात जायचं असेल तर भाषा हे एकमेव शस्त्र तुमच्या हातात आहे. सो डिजिटल माध्यमातून मला व्यवसाय करायचा असेल, स्वतःला प्रेझेंट करायचं असेल, स्वतःला ॲज अ ब्रँड पर्सनॅलिटी म्हणून तुम्हाला दाखवायचं असेल, तर तुमचं भाषेवरती प्रेम असलंच पाहिजे. असलंच पाहिजे. म्हणजे त्याला पळवाट नाहीये. पळवाट नाही. आणि याचं कारण काय, मग तुमचं भाषेवर प्रेम नसेल आणि तुम्हाला पळवाटी शोधायचं असेल तर तुमचं प्रॉडक्टही तुमच्या पळवाटीसारखं होईल. म्हणजे साधी गोष्ट की मी जर का छान कणिक नाही तिंबली तर माझी पोळी वाईट होणार आहे. इतकं म्हणजे हे घरगुती उदाहरण आहे खूप, पण हे खूप ऍप्ट उदाहरण आहे. मी जर का व्यवस्थित फोडणी नाही घातली तर माझी भाजी खराब होईल चवीला. तुम्हाला चव चांगली हवी आहे का प्रोसेस झटकन हवी आहे, हा तुमचा चॉईस आहे. चव चांगली हवी असेल तर कष्ट घ्यावेच लागतील, त्याला पर्याय नाही. त्याला पर्याय नाही. आणि दुसरं माझं अजून तरुण मुलांना म्हणजे मी खूप तरुण मुलांमध्ये असते त्यामुळे सांगते, दे आर व्हेरी पॅशनेट अबाउट एव्हरीथिंग. दे आर व्हेरी पॅशनेट. कारण त्यांची गंमत अशी झाली की त्यांना खूप सगळ्या गोष्टी ॲम्पल अमाऊंटमध्ये मिळाल्यात. म्हणजे मला जे चॉकलेट लहानपणी आई आठवड्याला वगैरे द्यायची ते माझ्या पोराला रोज मिळू शकतं या क्षण. त्यात त्याची चूक नाही आहे, त्यात माझी पण चूक नाही आहे ॲज अ आई, कारण तेवढी अवेलेबिलिटी आहे. सो त्याच्यामुळे दे आर व्हेरी पॅशनेट, कारण त्यांच्याकडे ॲम्पल अपॉर्च्युनिटीज, ॲम्पल रिसोर्सेस, ॲम्पल काय म्हणू शकतो आपण सबस्टन्सेस, सगळ्या गोष्टी असल्यामुळे दे आर व्हेरी पॅशनेट अबाउट समथिंग विच इज नॉट देअर. आज मेंटल हेल्थचा एवढा गवगवा काय का, बिकॉज मेंटल हेल्थ इज नॉट देअर, जी माझ्या लहानपणी होती. त्याच्यामुळे जे नाही आहे त्याच्या मागे ती मुलं पळतायत. त्याच्यामुळे माझं तर सगळ्या तरुण मुलांना हेच आहे, तुम्ही काहीही करा, पॅशनेटली करा. सर, पुढचा प्रश्न माझा असा राहील की जसं तू म्हटले की काही करा, पॅशनेटली करा. भाषामध्ये भरपूर पुढे करिअर आहेत, ठीक आहे. पण आता जसं आपण म्हणतो की PR होतो आहे, पर्सनल ब्रँडिंगकडे लोकं वळतात आहेत. मोठे मोठे कॉर्पोरेट्स हे रिजनल लँग्वेजमध्ये वळतात आहेत. आता रिजनल लँग्वेज महाराष्ट्रात झालं तर मग वऱ्हाडी, कोकणी, मालवणी, खानदेशी ह्या भाषेमध्ये पण आता बरेचसे कॉन्टेंट येत आहेत, राईट. पण ज्याला म्हणतो की आपल्याला यामध्ये एक भाषेमध्ये एक उद्योजक तयार करायचे आहेत की जो पर्टिक्युलरली फक्त भाषेच्या संदर्भामध्येच पुढे त्याला त्याची कंपनी एस्टॅब्लिश करायची असेल, तर असे अंतरंग आहेत की तो यामध्ये करू शकतो? आता ह्याच्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॉर्पोरेटच तुम्ही घ्या. तर कॉर्पोरेटची सगळ्यात मोठी नीड काय असते की ते जेव्हा लोकल मार्केटमध्ये येतात कोणत्याही, म्हणजे समजा मी एखादी स्विस कंपनी आहे आणि मला पुण्यात माझं ऑफिस उभं करायचं आहे खूप तर मला पुणेकरांची आधी संवाद साधावा लागेल कुठल्याही, म्हणजे तो मॅनेजर असेल, तो सेल्सवाला असेल, कोणी असेल. तर त्या स्विस कंपनीचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय असतो की त्यांना मराठी येत नसतं. सो त्यांना आधी कोणाला हायर करावं लागतं, मराठी भाषा येणाऱ्या माणसांना. सो तुमची संधी इथून सुरू होते. मग त्यांचे डॉक्युमेंट, स्विस डॉक्युमेंट तुम्ही मराठीत आणता किंवा इंग्लिशमध्ये आणता, जे काही असेल ते. त्याच्यानंतर त्यांच्या ज्या सगळ्या प्रोसेसेस आहेत, त्याच्यानंतर त्यांचे जे कंप्लायन्सेस आहेत ज्याला आपण म्हणतो, त्यांचे जे नियम आणि अटी आहेत, त्यांचे जे सगळी धोरणं आहेत, पॉलिसीज, हे सगळ्याचं ट्रान्सलेशन किंवा ट्रान्स्क्रिप्शन तुम्हाला मराठीत किंवा तुमच्या रिजनल लँग्वेज. सो तुमची संधी इथून चालू होते. म्हणजे हे याचं खूप सोपं उदाहरण द्यायचं झालं तर एखादी व्यक्ती वाळवंटात फिरत असेल किंवा हरवली असेल तर ती पहिल्यांदा जेव्हा दुसऱ्या माणसाशी बोलायचा प्रयत्न करते ती माझ्या मातृभाषेत बोलते. ह्याचं कारण तिला कल्पना नसते की हा माणूस कुठल्या भाषेत बोलतो, बरोबर, किंवा ती हातवारे करते. सो तुमची हातवारे करणाऱ्या माणसांमधली आणि बोलणाऱ्या माणसांमधली कडी होण्याची तुम्हाला संधी आहे. इथून गोष्टी चालू होऊ शकतात. इथून तुम्ही जर का संधी घेण्याचा विचार करत असाल तर संधी इथून चालू होऊ शकते. खरं सांगा. म्हणून जसं मी अजून एकदा म्हणजे आत्ताचं फेमस उदाहरण देते मी, की मी एखादी चायनीज ड्रामा मी पाहिला आणि माझं फार 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 म्हणजे फार आवडला आणि मला असं वाटलं की हा मराठीत आला पाहिजे. तर मी ॲक्च्युली त्यांनी खाली त्यांचे सगळे डिटेल्स दिलेले असतात, कॉन्टॅक्ट अस या नावाने. सो यू कॅन कॉन्टॅक्ट देम अँड यू कॅन स्टार्ट. आम्ही रिमोटली अशी काम करणारी माणसं जगभर खूप आहेत, खूप भारतातही प्रचंड आहेत. पण अशी तुम्ही रिमोट म्हणजे हल्ली तर कंटेंटमध्ये काम करणाऱ्या माणसाला घरातून उठूनही बाहेर पडायची यू कॅन ऑल डू इन युअर कम्फर्ट झोन्स. फक्त तो तोडणं पण अपेक्षित आहे, कम्फर्ट झोन तुम्हाला मोठं व्हायचं असेल. सो त्याच्यामुळे तुमची संधी इथून सुरू होते की ह्याच्यामधली कडी तुम्ही होऊ शकता. भाषेची ताकद ही आहे, कोणत्याही स्थानिक भाषेची ताकद ही आहे की एखादा ऑफिसर जेव्हा कुठेतरी काय म्हणू शकतो आपण छत्तीसगडच्या कोणत्या तरी आतल्या इंटेरियर्समध्ये जातो तेव्हा त्या ऑफिसरच्या आणि छत्तीसगडी माणसांच्या मध्ये एक माणूस असतो
ज्याला आपण इंटरप्रिटर म्हणतो. सो ट्रान्सलेशन इज ऑल अबाउट इंटरप्रिटेशन. सो तुम्ही तिथून तुमची सुरू सुरुवात होते. करू शकता. अगदी म्हणजे मी तुम्हाला हे लिगल डॉक्युमेंट्स म्हणजे मी आपल्या निवडणुकांच्या वेळी एवढे डॉक्युमेंट असतात की जे ट्रान्सलेट करावे लागतात. निवडणूक आयोगाचे असतात खूप खूप, कारण प्रत्येक भाषेत निवडणूक आयोग काम करतो ना. सो तितक्या भाषेत तितक्यांदा ते ट्रान्सलेट करावं लागतं. सो अशा खूप संधी आहेत. आणि आत्ता मला खूप खूप कौतुक वाटतं की भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन दोन्ही म्हणजे आपले जे काही गव्हर्नमेंटल बॉडीज आहेत ते याच्याविषयी खूप काम करतात. तुम्ही त्यांच्या विविध पोर्टल्सवरती अशा खूप साऱ्या संधी सध्या असतात. किंबहुना इग्नूने स्वतःने PG डिप्लोमा चालू केला ट्रान्सलेशनमध्ये. सो तुम्ही या सगळ्या गोष्टींमधनं करू शकता. गंमत अशी असते की तुम्हाला फक्त तो एक पायरी पाहिजे जिथून तुम्ही उडू शकाल. त्या पायरीपर्यंत जाण्याचा प्रवास हा प्रत्येकाचा आहे. तो तुम्हाला करावाच लागेल. म्हणजे असं होणारच नाही की मी माझ्या घरात बसले आणि मला कोणीतरी आणून 100 डॉक्युमेंट दिले. तुम्हाला तेवढ्या पायऱ्या आणि तेवढ्या तिथपर्यंत, पण ते तुम्ही केलं तर खूप काम आहे, खूप काम. अजून याच्यामध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली एंटरटेनमेंट इंडस्ट्री. जे सगळे पिक्चर्स आत्ता जगभरात बनत आहेत ते जगभरातल्या भाषांमध्ये दिसत आहेत. ज्याचं खूप सोपं उदाहरण द्यायचं तर RRR जॅपनीज मार्केटमध्ये प्रचंड गाजलेला पिक्चर आहे. RRRचं ट्रान्सलेशन जॅपनीजमध्ये करणारा कोणीतरी माणूस असेलच. बरोबर, एजन्सी असेल, कंपनी असेल, ते तुम्ही येऊ शकता. बरोबर. म्हणून मी म्हटलं की ह्यासाठी आत्यंतिक भाषेवरचं प्रेम, भाषेची समृद्धी, तुमच्या रोजच्या जगण्यात भाषेचं असलेलं महत्व, हे सगळं तुम्ही आधी तुमच्या मानसिकतेत मान्य केलं पाहिजे. लोक काय होतंय, मराठीत काय नाही, मराठीत खूप आहे. मराठीत काही नाही असं नाही आहे, मराठीत खूप आहे. किंवा मी तर सांगते आज इतके सारे इंग्लिश रिसोर्सेस आहेत, अकॅडमिक रिसोर्सेस, की जे ॲक्च्युली मी मावळातली आहे, मावळातल्या त्या छोट्या खेडेगावातल्या मुलाला मिळाले पाहिजे, मराठीत मिळाले पाहिजे. बरोबर. सो ही इतकी मोठी ताकद आहे भाषेची, ट्रान्सलेशनची, अनुवादाची. हे तर एक झालं. दुसरं म्हणजे हे सगळं एंटरटेनमेंट इंडस्ट्रीचं एवढं मोठं प्रचंड काम आहे. आणि हे सगळं जगभर म्हणजे मी जसं म्हटलं तसं की मी सायबेरियन पिक्चरही पाहू शकते जो मी मराठीत आणू शकते इफ आय डिसाईड. सो त्याच्यामुळे संधी नाही असं नाही आहे, संधी निर्माण करावी लागेल. बट ऑब्वियस, आणि कुठेही मी उद्या इंजिनियर असले तरी सुद्धा मी इंटरव्ह्यूलाच गेले नाही, मी संधीच घेतली नाही तर काहीच होणार नाही. मला 99% पडलेले इंजिनियर असेल, पण मी उठून काही केलंच नाही तर ते होणारच नाही. अगदी बरोबर. सो यामध्ये अजून एक पार्ट येतं की इंग्लिश भाषा आणि मराठी, आज आपण त्या भाषेवरती बोलतो आहे, तर ॲज अ प्राध्यापिका म्हणून तुझ्याकडे असे प्रचंड असे उदाहरणं असतील की कुठली भाषा क्लिष्ट आणि कशा प्रकारे त्याची उदाहरणं तुझ्या समोर आली असतील, त्याच्या गमती देखील असतील. नक्की. महत्वाची गोष्ट म्हणजे काय का, माझं तमाम मराठी माणसांनाही सांगणे, इंग्लिशला घाबरू नका. जे आपल्याकडचे शब्दकोश संपत नाहीत आणि त्यांचे म्हणजे काय म्हणू शकतो, त्यांचे 1 किंवा 2 शब्दकोशात ते संपतात. मी स्पष्ट सांगते, म्हणजे मी असं म्हणून इंग्लिशला मी कमी लेखते असं नाही आहे. इंग्लिश जबरदस्तच आहे की म्हणा तुम्हाला आंतरराष्ट्रीयदृष्ट्या काम करायचं तर इंग्लिशशिवाय पर्याय, हेही मी मान्य करते. पण म्हणून भारतीय स्थानिक भाषा कमी आहेत असं नाही आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की इंग्लिशमध्ये वर्णनात्मकता जास्त असते. तुम्ही कोणती, याचं कारण काय तुम्हाला मी सोपं सांगते. ह्याचं खूप सोपं, म्हणजे मी आरसपाणी सौंदर्य हा शब्द वापरला ना की मला काय म्हणायचं हे कुठल्याही मराठी माणसाला संपेल. पण मी जेव्हा आरसपाणी सौंदर्याचं ट्रान्सलेशन करायला जाते ना, मला 3 ते 4 ओळी लिहाव्या लागतात. तेव्हा त्याचं मला काय म्हणायचंय किंवा ती आरसपाणी सौंदर्य असणारी बाई, ती वास्तू, ते काय म्हणू शकतो वस्तू, ते स्थान, ते तेव्हा डिस्क्राईब होईल. सो इंग्लिश इज ऑल अबाउट द डिस्क्रिप्शन आणि मराठी इज ऑल अबाउट द सब्जेक्टिव्हिटी. म्हणजे तुम्ही कुठलाही, तुम्ही तुम्ही कोणाचंही लिखाण, म्हणजे पुलं एक फार मोठं ग्रेटर आपल्याकडे हल्ली वापरलं जाणारं उदाहरण, पण म्हणजे तुम्हाला मी ट्रान्सलेशनचंच उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर मधुकर तोरडमल जे आहेत त्यांनी 27 पुस्तकं ट्रान्सलेट केली अगाथा ख्रिस्तीची मराठीमध्ये. हा जो हरक्यूल पायरो नावाचा गुप्तहेर आहे, 27 पुस्तकं त्या माणसाने ट्रान्सलेट केलेली आहेत मराठीमध्ये आणि उत्तम म्हणजे आपल्याला असं वाटतही नाही की मी मराठी वाचते. आपल्याला असं वाटतं की मी हरक्यूल पायरोबरोबर लंडनच्या रस्त्यांवरती फिरते आहे, मी त्या क्वीन ट्रेनमध्ये बसलेली आहे, माझ्यासमोर एक खून झालेला आहे, पण मी हे सगळं मराठीत वाचत असते. तो इव्हन मी फुलराणीचं मगाशी सुद्धा उदाहरण दिलं की ही ताकद आहे.
त्या स्थानिक भाषेचे. तुम्ही म्हणजे रवींद्रनाथ टागोरांची वाचा, तुम्ही इव्हन खूप म्हणजे आपलं कानडी तुम्ही साहित्य वाचा. ह्या सगळ्या भाषांची ती ताकद, ह्याचं कारण ह्याच्या मागे संस्कृत आपल्या मागे आहे. सगळ्यात महत्त्वाची याचं कारण आहे. सो इंग्लिशला मुळात घाबरायची गरज नाही आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंग्लिश इतकी सोपी झाली आता Google आणि या सगळ्यामुळे ना, की मी फक्त 4 शब्द टाकले ना, की मला 4 पॅरेग्राफ येऊ शकतात. इतकं. पण हेच मी मराठी 4 शब्द टाकेन ना, तर 4 पॅरेग्राफ नाही येऊ शकत. जे मला बनवायचंय. ॲक्चुअली जे मला बनवायचंय. पुन्हा एकदा मग ते 4 पॅरेग्राफ म्हणजे चीटिंग आहे. पण ठीक आहे, मी काय म्हणू शकतो, मी एखादा प्रोफेशनल असेल की ज्याला ह्याच्यात वेळ नाही घालवायचा आहे, तर मी याचा वापर करू शकतो. मी पुन्हा एकदा सांग. सो त्याच्यामुळे महत्त्वाचं आपल्यासमोरचं सगळ्यात मोठं आत्ताचं ध्येय म्हणू शकतो तर काय, की जे गुगल आत्ता इंग्लिशमध्ये करतंय ना, ते गुगलने आपल्या स्थानिक भाषांमध्ये करावं. मग ती या जगातली कोणतीही स्थानिक भाषा असेल, कोणतीही, फक्त भारतीय नाही. आशियाई, आफ्रिकी, युरोपियन उरलेल्या सगळ्या. हे किती मोठं चॅलेंज आहे आत्ताच्या पिढीसमोर, की मी जो कंटेंट, मी जे रिसर्च पेपर इंग्लिशमध्ये वाचते, मी जो रिसर्च मला समजून घेण्यासाठी थोडा वेळ लागतो. ह्याचं कारण काय, जे काय असेल माझे बॅरियर्स असतील इंग्लिशचे, ते जर का मला मराठीत, माझ्या हिंदीत, माझ्या पंजाबीत, माझ्या कानडीत, माझ्या बंगालीत, माझ्या तिलूमध्ये, माझ्या तेलुगूमध्ये मला मिळाले, तर माझा अभ्यास किती समृद्ध होईल. सो हे आत्ताच खूप छान आणि उत्तम ध्येय आत्ताच्या पिढीसमोर असू शकतं, की जे गुगल किंवा जे फायरफॉक्स आत्ता इंग्लिशमध्ये करतात, ते मी मराठीत करू शकते का? उत्तम मराठीत. आज गुगल मराठीत लिहित नाही असं नाहीये, पण गुगलची मराठी जाऊन कोणीही वाचावी किंवा गुगलची हिंदी जाऊन कोणीही वाचावी. सो उत्तम इंग्लिश, उत्तम मराठीत, उत्तम हिंदीमध्ये. आणि मी पुन्हा एकदा सांगते, की तो आता सध्या खूप वाद चालू आहे, की प्रमाण भाषा, बोलीभाषा. तर मुळात भाषा असते. प्रमाण भाषा का म्हणलं जातं, कारण तिला काहीतरी प्रमाण आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट स्टँडर्डायझेशन. तुम्ही तुमच्यापैकी जे इंडस्ट्रीतले लोक आहेत त्यांच्यासाठी हा फार ओळखीचा आणि काय म्हणतात परवलीचा शब्द आहे, स्टँडर्डायझेशन. सो भाषेचं स्टँडर्डायझेशन म्हणजे प्रमाण भाषा. आणि भाषा नॉन स्टँडर्डाइज भाषा म्हणजे बोलीभाषा. पण म्हणून लगेच बोलीभाषेचं महत्व कमी होतं का? नाही, प्रमाण भाषेत येणारे शब्द बोलीभाषेतनंच येतात. म्हणजे आजच सकाळी मी कोणाशी तरी बोलत होते, तर करोनाला आपण किती प्रथम पुरुषी करून टाकलंय मराठीमध्ये, पण इंग्लिशमध्ये करोना प्रथम पुरुषी नाहीये. सो जेव्हा तुम्ही करोनाच्या काळात असं मराठीत बोलता, तेव्हा इंग्लिशमध्ये त्याचं ट्रान्सलेट करताना कोविड-19 इरा असं करावं लागतं. भारतीय भाषांमध्ये कोणतीही गोष्ट जेव्हा जवळची होते तेव्हा ती प्रथम पुरुषी होते, पण इंग्लिशमध्ये तसं नाहीये. इंग्लिशमध्ये ती त्या ठिकाणीच राहते. सो कोविड-19 कॅन नॉट बी माझा करोना. जे आपण आपल्या फेसबुक पेजेसला केलंय खूप लोकांनी. सो ही गंमत आहे भाषांची, आपण जसं म्हणतो तसं. सो ही गंमत आहे अनुवादाची, ही गंमत आहे भाषांतराची. कारण माझ्यासाठी करोना प्रथम पुरुषी होऊन गेला. अरे करोना तुला झाला होता ना, एवढं काय, आपण असं डायरेक्ट बोलतो. मी इंग्लिश माणसाशी नाही बोलू शकणार. सो ही मजा आहे. आपण भाषेबद्दल बोलतो आहे, भाषांतरांबद्दल बोलतो आहे, अनुवादाबद्दल बोलतो आहे. तर आणि ट्रान्सलेशन इंडस्ट्री ही कशा प्रकारे तू बघते तुझ्या नजरेतनं? यामध्ये एखाद्या व्यक्तीनं असं म्हटलं की मला ट्रान्सलेटर व्हायचं आहे, ठीक आहे, तर तो पार्ट कशा प्रकारे तू मांडू इच्छिते? त्याला तुम्ही महत्वाची गोष्ट म्हणजे 4-5 पद्धतीने अप्रोच होऊ शकता. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की खूप साऱ्या शासकीय विभागांमध्ये ही जागाच आहे, ही पोस्ट आहे ॲक्च्युली. सो तुम्ही त्या पद्धतीने परीक्षा देऊन आणि हे सगळं करून देऊ शकता. दुसऱ्या महत्त्वाच्या म्हणजे या सगळ्या कंटेंट क्रिएट करणाऱ्या ज्या संस्था आहेत सर्वच, म्हणजे ज्याला तुम्ही मीडियाशी रिलेटेड असणार, म्हणजे जे प्रकाशन संस्था आहेत, पेपर आहेत, मासिकं आहेत, टॅब्लॉइड्स आहेत, त्याच्यानंतर साप्ताहिकं आहेत, या सगळ्या लोकांनाही सातत्याने ट्रान्सलेटर्सची गरज असते, सातत्याने. ह्याचं कारण काय, की कोणतीही चांगली आणि कोणतीही आपण काय म्हणू शकतो उत्तम शास्त्रीय माहिती अजून तरी इंग्लिशमध्ये पब्लिश होते, अजून तरी. म्हणजे मला नेचरचा एखादा नवीन आलेला संशोधन पाहायचं असेल तर ते मी नेचरच्या जेव्हा वेबसाईटला जाते ते इंग्लिशमध्येच असतं. सो ते मला माझ्या स्थानिक भाषेत आणण्यासाठी मला ट्रान्सलेटरचीच गरज लागते. बरोबर. सो तुम्ही जर्नलिझमच्या थ्रू पण या सगळ्यामध्ये काम करू शकता. दुसरं म्हणजे तुम्ही जर का भाषेचाच अभ्यास करत असाल तर तुमच्या हे अभ्यासाचं तुमच्या अंगच आहे भाषांतर. तुम्ही जर का एखादी भाषा शिकत असाल तर ते त्याच्यात येतच, ते तुम्हाला शिकवलंच जातं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की NGOज
खूप साऱ्या NGO ज्या शैक्षणिक विभागात काम करतात. या सगळ्या खूप उत्तम अकॅडमिक मटेरियल त्या स्थानिक भाषेत आणण्यासाठी काम करतात. तर तुम्ही इथे काम करू शकता. सगळ्यात दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही फ्रीलान्सर, जशी मी आहे. आय एम अ फ्रीलान्सर ट्रान्सलेटर. सो तुम्ही माझ्यासारखं काम शकता. तुमचं एक महत्त्वाचं काम सांभाळून तुम्ही हे काम करू शकता. सो अशा पद्धतीने याच्यात संधी नाही आहेत असं नाही. तुम्हाला खूप संधी आहेत जेव्हा तुम्ही ते स्टार्ट करा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतातले 4 प्रसिद्ध ट्रान्सलेटर असे तुम्हाला सापडणारच नाहीत. ह्याचं कारण काय की हे क्षेत्र जे आहे ना ते आपण काय म्हणतो फ्लोई आहे. म्हणजे मी पॉलिटिकल सायन्सची एक्सपर्ट आहे. तर एखाद्या माणसाला जर का एखादं इंग्लिश पॉलिटिक्सशी रिलेटेड पुस्तक ट्रान्सलेट तर तो मला अप्रोच करेल. सो तुमचं जे कोर ज्ञान आहे ते तुम्ही तसंच ठेवून परत तुम्ही त्याच्यावरती पण हे काम करू शकता. जसं की मी इंजिनियर आहे. समजा एखादं इंजिनिअरिंगचं पुस्तक आहे की जे मला मराठीत, हिंदीत, कुठल्याही सामाजिक आपल्या स्थानिक भाषेमध्ये आणायचं असेल तर मला इंजिनियर म्हणून लोक अप्रोच होतात की तू आम्हाला, कारण त्यात शास्त्रीय शब्द असतात ना, शास्त्रीय शब्दांचा अर्थ शास्त्रीय शब्द ठेवावा लागतो. अर्थ तांत्रिकच ठेवावे लागतात, जे लिगल डॉक्युमेंट्सच्या बाबतीत होतं. तुम्ही तिथे, मी जसं मगाशी म्हटलं तुम्हाला तसं की तुम्ही तिथे त्या शब्दाचा अर्थ नाही लिहू शकत. यकृतचा तुम्हाला इंग्लिशमध्ये यकृतचा जे काही अर्थ असेल तो लिहावा, पोटातला एक अवयव असं नाही लिहिता. सो या सगळ्यासाठी तुमचं जे कोर नॉलेज आहे तेही तुम्ही वापरू शकता. जसं की आय एम एन इंडोलॉजिस्ट. मी इंडोलॉजी केलेलं आहे, माझं मास्टर्स इंडोलॉजी. सो मला एखादं जेव्हा प्राचीन भारतीय संस्कृतीविषयीचं पुस्तक इंग्लिशमध्ये येतं, लोक मला इंडोलॉजिस्ट म्हणूनही अप्रोच करतात, कारण मला ते शब्द माहिती असतात. म्हणून मी तुम्हाला जसं म्हटलं की तुमचा जो मुख्य व्यवसाय आहे तोही तुम्ही सांभाळून हे करू शकता, ह्यालाही तुम्ही तुमचा मुख्य व्यवसाय करू शकता. दोन्ही पद्धतीने तुम्ही याचं काम करू शकता. आणि शासकीय संस्थांमध्ये पण उत्तम संधी याच्यासाठी आहेत, प्रायव्हेट संस्थांमध्ये पण उत्तम संधी याच्यासाठी आहेत. पण या सगळ्याच्या मुळाशी काय आहे तर तुमचं भाषेवरचं प्रेम. मुळात हे क्षेत्रात काम करण्यासाठी यू मस्ट नीड टू बी द इफिशियंटली पॅशनेट अबाउट युअर लँग्वेज. कारण बदलती भाषा सुद्धा, म्हणजे असं नाही की आज मी बसले आणि मला एक पुस्तकाचं ट्रान्सलेशन करायचं इंग्लिशमधल्या आणि मी 1980 मध्ये ज्या पद्धतीने मराठी लिहिली जात होती तसं मी ते केलं तर ते समजणारच नाहीये आजचा वाचकाला. आजचा वाचक ज्या भाषेत वाचतोय त्या भाषेत मला ते लिहावं लागेल. आणि सेम ही गोष्ट इंग्लिशलाही अप्लिकेबल होतं. म्हणजे मी जर का धोंडो केशव कर्व्यांचं एखादं पत्र इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करत असेल तर ते धोंडोंची भाषा तशीच ठेवून मला आजच्या इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करावं लागेल. सो हे चॅलेंज तर तुम्हाला आहेच. म्हणजे त्याच्यात काही, आणि कारण चॅलेंजशिवाय मजा पण नाही, म्हणजे स्पष्ट शब्दात सांगायचं तर कुठल्याही क्षेत्रात. सो हे आहेच, पण तुम्हाला तुमच्या भाषेची काय म्हणतो तो वळण, ज्याला आपण म्हणतो कर्व, समजला पाहिजे त्या वेळेसचा. म्हणजे अगदी खूप सोपं सांगायचं झालं तर अगदी 4 वर्षांपूर्वीच करोना येऊन गेला होता. पण करोनाच्या काळातली भाषा आणि आता परतची भाषा, की लोक घराच्या बाहेर पडले, ऑफिसला जायला लागलेत, आताच्या फेसबुक पोस्टमधल्या भाषेची काय म्हणतात प्रत आणि तुम्ही करोनाच्या काळातल्या फेसबुक पोस्टमधल्या भाषेची प्रत, याच्यातही फरक जाणवेल तुम्हाला. ह्याचं कारण की तेव्हा लोक उत्तम वाचत होते, उत्तम ऐकत होते, उत्तम खात होते. सो त्याच्यामुळे लोकांकडे प्रचंड वेळ होता एखादी फेसबुक पोस्ट लिहिताना. खूप उत्तम पुस्तकं त्या काळात लिहिली गेली, खूप सुंदर कॉन्टेंट. पण तेच आता घाई झाली आहे परत एकदा कॉन्टेंट क्रिएट करायची, कारण आता परत वेळ कमी झालाय, आता परत जेवायला वेळ नाहीये, आता परत झोपायला वेळ नाही, आता परत ऑफिसला धावायचंय. सो हा पण बदल तुम्हाला तुमच्या भाषेत आणावाच लागतो. भाषा ही तुमच्या अवतीभवती आणि ती तुमच्या आत पेनिट्रेट होते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसं की आजी आपल्या डोक्याला तेल लावते वर्षानुवर्ष, तर जेव्हा आजी जाते तेव्हा आपल्याला आपल्या केसांचं सौंदर्य कळतं. भाषेचं तसं आहे, आजीचं ते तेल आहे भाषा म्हणजे. सो तुम्ही कुठल्या परिस्थितीत आहात त्यानुसार तुमची भाषा सिच्युएशन. आता खूप साऱ्या ट्रान्सलेशन्समध्ये अशा सुद्धा डिमांड असतात की मला हे ट्रान्सलेशन करताना हा काळ इमॅजिन करायचा आहे, सो तुम्हाला त्या काळाची भाषा स्वीकारावी लागते. सो हे सगळे कोर चॅलेंजेस असतील, पण हे करण्यात पण तेवढीच मजा आहे.
म्हणजे मी उद्या एखाद्या डॉक्टरचं पुस्तक जेव्हा ट्रान्सलेट करते तेव्हा तो डॉक्टर म्हणून न लिहित असतो, तर त्याचा एकदम साहित्यिक भाषा मी नाही वापरू शकत, मला डॉक्टरचीच बरोबर, भाषा बरोबर. वापरावी लागते. ते योग्य वाटत वाटत नाही, म्हणजे तो भटकलेला डॉक्टर वाटेल की अरे हा डॉक्टर की करते का साहित्य लिहित. पण तेच मी एखाद्या साहित्यिकाचं पुस्तक डॉक्टरच्या भाषेत लिहिलं तरी वाईट आहे. बरोबर. सो हे सगळ्या गोष्टी अनुभवाने येणार आहेत. मी म्हणजे उद्या एखादा अगदी नुकताच शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या मुलाला हे सगळं नाहीच समजणार आहे. तो म्हणजे जसं प्रत्येक लेखकाचं असतं की त्याचं पहिलं पुस्तक आणि त्याचं आत्ताचं पुस्तक याच्यातली त्याची मॅच्युरिटी जे रिफ्लेक्ट होत असते सेम अनुवादकाचं आहे. अनुवादकाचं सुद्धा पहिलं अनुवादित पुस्तक आणि त्याचं आत्ताचं लेटेस्ट अनुवादित पुस्तक याच्यात खूप फरक असतो. याचं कारण त्याची मॅच्युरिटी वाढलेली असते, याचं कारण त्याचं भाषेचं कौशल्य वाढलेलं असतं, त्याचं लिखाणाचं कौशल्य वाढलेलं असतं, त्याचा स्पीड वाढलेला असतो, त्याचं अंडरस्टँडिंग वाढलेलं असतं, त्याचा आशय, त्याचं सौंदर्य सगळंच वाढलेलं असतं. सो यामध्ये असं मला बोलताना जाणवलं आहे की इंग्लिश या भाषेला लिमिटेशन्स आहेत, करेक्ट, आणि मराठी भाषेला ज्या प्रकारे ती जास्त बोलल्या जाईल, जास्त तिचा सराव केला जाईल, त्या प्रकारे ती अलंकारित केल्या जाईल, त्या प्रकारे त्याचं सौंदर्य हे बाहेर येतं त्या स्टोरी टेलिंगमधनं, की त्या गोष्टींनी ती अजून रंजक वाटायला लागते. तर मग हेच मी असं म्हणतोय की ऑटोबायोग्राफीमध्ये आता बरं चाललंय की मला माझी ऑटोबायोग्राफी लिहायची आहे, ठीक आहे, आणि ती मला माझ्या नावाने किंवा माझ्या भाषेत मला लिहायची आहे, इंग्लिशमध्ये लिहिण्यापेक्षा. तर बिंग ॲज अ तू जेव्हा कंटेंट रायटर फ्रीलान्सिंग म्हणून सुरुवात केलं तेव्हाचं डिमांड इन द मार्केट आणि आत्ताची ही कशी चढत्या क्रमाने आहे? खूपच, म्हणजे मी जवळपास 2015ला माझं पहिलं डॉक्युमेंट लिहिलं असेल, खूप सोपं सांगायचं तर तेव्हा या संधी खूप कमी होत्या किंवा एक काय म्हणू शकतो ना एका समूहाशी निगडीत होत्या की जिथे त्याला काही स्पेसिफिक क्वालिफिकेशन असणं अपेक्षित होतं, जसं की जर्नलिझमचं असावं किंवा भाषेचं असावं. आता असं झालेलं आहे की खूप सारे लोक या क्वालिफिकेशनच्या शिवाय सुद्धा लिहित आहेत. खूप सारे डॉक्टर्स सध्या लिहित आहेत, तुम्ही जर का पाहत असाल तर खूप सारे इंजिनियर्स सध्या लिहित आहेत. तर याचं कारण प्रत्येकाला माहिती आहे, पण लिहित आहेत. सो ह्या सगळ्यामुळे काय झालं की कंटेंटला आकार देण्याची गरज जास्त नाही. म्हणजे बिंग अ डॉक्टर, मला समजा एखाद्या कॅन्सर पेशंटचा काहीतरी अनुभव आलाय, प्रचंड लाईफ अल्टरिंग अनुभव, म्हणजे माझा पूर्ण दृष्टिकोनच बदलला आहे त्या अनुभवामुळे, तर मी बिंग अ डॉक्टर ते लिहितो. पण जेव्हा मला त्याचं पुस्तक करायचं असतं ना तेव्हा त्यात खूप सारे एलिमेंट ऍड होतात. तर ही जी मधली कडी आहे ना की डॉक्टर म्हणून माझ्याकडे काहीतरी मटेरियल आहे आणि मला त्याचं पुस्तक करायचं आहे, तर त्याच्यामध्ये एक जो माणूस आहे जो त्याला आकार देतो, त्याला सौंदर्य, पूर्ण त्याचं सौंदर्य बदलतो किंवा त्याला सुंदर करतो अजून, तर हे सुद्धा हल्ली खूप सारे लोक करतात. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की आत्ता सध्या खूप छान डिमांड ब्लॉग्सला आहे. तुम्ही जर का बघत असाल खूप सारे ब्लॉगर्स आहेत, तर ब्लॉगर्सचा सुद्धा अनेक ब्लॉगर्सचा हा मुद्दा आहे की जसं की मी तुम्हाला मगाशी जसं उदाहरण की मी CA आणि मला समजून सांगायचं लोकांना GST बद्दल किंवा GSTतल्या बदलांबद्दल, तर मी CA म्हणून खूप जास्त तांत्रिक भाषा वापरू शकते. पण तेच जेव्हा मी ब्लॉग म्हणून लिहिते ना, तर मी कोणाची तरी मदत घेते की जी ती तांत्रिक भाषा थोडीशी सोपी करतात, त्याच्यात उदाहरणं घालतात, ज्याच्यामुळे जेणेकरून माझ्या ऑडियन्सपर्यंत मी पोहोचते. सो हे तुम्ही करू शकता. सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्याच्यामुळे डिमांड प्रचंड आहे. मी जसं म्हटलं तसं की वी आर कवर्ड इन कॉन्टेंट राईट नाऊ. सो त्याच्यामुळे डिमांड नाही असं नाहीये, तुम्ही डोळसपणे संधी बघितली पाहिजे सगळ्यात. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पैसेही उत्तम आहेत. तुमचं काम उत्तम असेल तर पैसे उत्तम आहेत, सगळ्यात महत्वाचे. म्हणून माझा कायम आग्रह हा उत्तम कामासाठी असतो. ऍक्ट म्हणजे डू पॅशनेटली, सगळ्यात महत्त्वाचं. मी जे पहिल्या माझ्या क्षणापासून सांगते की तुम्ही जितकं पॅशननी कोणती गोष्ट जसं की त्याचं पॉडकास्टिंग, तुम्ही बघा की आपल्याच युट्यूबला मराठीतच होणारे प्रचंड पॉडकास्ट, पण त्याच्या सुद्धा लोकप्रिय झालेल्या पॉडकास्टचं कारण ते लोकप्रिय का झालेत ह्याचं कारण प्रत्येक जण देईल की त्यांची पॅशन, त्यांचा कंटेंट, त्यांचं विचाराची पद्धत किंवा वल्ली माणूसचं पण आपण उदाहरण घेऊ शकतो. हे सगळ्याचं कारण काय आहे की दे आर डुईंग देअर जॉब पॅशनेटली. त्यांची पॅशन त्यांच्या शब्दात त्यांच्या लेन्स, प्रत्येक लेन्समध्ये ती दिसते. म्हणून माझं काय म्हणणं असतं किंबहुना ते ट्रम्प तात्या मोठं होण्याच्या मागचं कारणच आहे की दे आर डुईंग समथिंग सो पॅशनेटली. ते त्यांच्या घरी त्यांच्या शेतात राहून
कोणत्या तरी एका राष्ट्राध्यक्षाची अक्षरशः टिंगल करत होते, पण ते पॅशनेटली करत होते. ती accept पण झाली. ते मनोरंजककडे झाले म्हणजे. त्याच्यामुळे मी म्हणजे बायडनचं मध्यंतरी बायडनवरती एवढे जोक, एवढे कॅरिकेचर्स, एवढं सगळं आलं की मग बायडन वेडा झालाय का वगैरे याही पद्धतीचं आलं. हे मी महाराष्ट्रात, पुण्यात, सिंहगड रोडला बसून हसू शकते. ह्याचं कारण काय, तो काढणारा माणूस तेवढा पॅशनेट होता, तो रील बनवणारा माणूस तेवढा पॅशनेट होता. सो माझं पुन्हा एकदा म्हणणं की माझं रील चालत नाही असं खूप लोक म्हणतात. अरे तू त्याच्यात मन तर घाल, तू त्याच्यात मन तर घाल, तू त्याच्यात तुझं काय म्हणतो ना, तुझं जेही काही असेल त्या 20 सेकंदात तू तुला प्रेझेंट कर, तर का नाही प्रसिद्ध होणार. आणि याची किती उदाहरणं आहेत आपल्याकडे की अक्षरशः 20 सेकंदाच्या 22 सेकंदाच्या रीलने लोक जगप्रसिद्ध झालेत अक्षरशः. सो मी अल्टिमेटली मी म्हणते ना की आपण आत्ता म्हणजे बिईंग अ पॉलिटिकल सायंटिस्ट आय एम टेलिंग यू की आत्ता आपण अशा कॅपिटलिस्ट जगामध्ये आहोत जिथे देअर कॅपिटल इज फ्लोईंग, लिटरली फ्लोईंग. म्हणजे दुसऱ्या महायुद्धाचा काळ असेल किंवा दुसऱ्या महायुद्धानंतरचा काळ असेल किंवा त्याही नंतरचा अल्ट्रा मॉडर्नायझेशनचा काळ असेल, या सगळ्या काळामध्ये कॅपिटलचाच इश्यू होता. राईट नाऊ वी डोंट हॅव इश्यू विथ द कॅपिटल. म्हणजे लोक अशा गाड्या घेत आहेत किंवा अशी घरं घेतात. त्याच्यामुळे वी आर नॉट इन अ लॅक ऑफ कॅपिटल, वी आर इन अ लॅक ऑफ टॅलेंट राईट नाऊ. बरोबर. हे फार मला लाईन आवडली की वी आर लॅक ऑफ टॅलेंट ऍक्च्युली, आणि वी आर लॅक ऑफ पॅशनेट टॅलेंट. सगळ्यात महत्वाचे म्हणजे मला तुम्ही सांगा की कुठेतरी कोरियामध्ये बनवलेल्या पॅरासाईट नावाच्या पिक्चरला जर का ऑस्कर मिळत असेल की म्हणजे पॅरासाईट लोकांना माहित, म्हणजे ऑस्कर सारख्या कमिटीने पॅरासाईटकडे बघावं, इतकही मोठी फिल्म नाहीये ती, पण त्यालाच ऑस्कर मिळाला. RRRला म्हणजे RRRच्या भाषणामध्ये त्याचे संगीतकार होते. ऑस्कर जेव्हा मिळाले तेव्हा ते म्हणले की मी माझ्या लहानपणी गॅरेजमधले आवाज ऐकलेत, माझं संगीत तिथे सुरू झाले, पण त्याने जे काही केलं ते त्याने पॅशनेटली केलं, त्यामुळे नाटू झालं. सो माझं हेच म्हणणं की आज कॅपिटलचा इश्यूच नाही. म्हणजे आपल्या आजी आजोबांना किंवा आपल्याही आई बाबांपर्यंत सुद्धा मार्केट कॅपिटलचाच इश्यू होता. राईट नाऊ कॅपिटल इज फ्लोईंग. राईट नाऊ वी नीड अ टॅलेंट्स, गुड पॅशनेट टॅलेंट्स. आणि मी जसं म्हणलं तसं की आत्ता तुम्ही रिमोटली काम करून पैसा, म्हणजे तुम्ही आत्ता नोकरीला जा, रिमोट वर्किंग असा कीवर्ड टाका, तुम्हाला एक 500-600 संधींची लिस्ट येणार. लिंक्डइनला जा, रिमोट वर्किंग टाका, तुम्हाला 500-600 लोक सांगतात तुम्ही जिथे आहात तिथे बसा पण काम करा, पॅशनेटली करा काम, आणि उत्तम काम करा. म्हणजे माझा मित्र आहे, मी नाव घेत नाही, तो कोकणातला आहे, तो पुण्यात होता, आमचं पूर्ण शिक्षण होतं तो पुण्यात होता, पण तो वैतागला कारण तो त्याचं बालपण पूर्ण कोकणात गेलेलं असतं. त्याला ते शांतता, तो समुद्र, ती नदी, ती हिरवळ, आणि पुण्यात बट आता जे फुगलंय पुणं त्याच्यामुळे, तर त्याने लिटरली असा डिसिजन घेतला की मी कोकणात बसून काम करणार आहे, मी नाही शहरात राहणार. आणि आज तो कोकणात बसून रिमोट वर्किंग करून उत्तम पैसा कमवतोय, उत्तम. म्हणजे त्याने लग्न करताना तळटीपाशी लिहिली होती की बायको कोकणात राहणारी हवी आणि जी त्याला मिळाली याचं कारण तो म्हणला तसं की मी जे काम करेन ते मी उत्तम करेन, मग मी ते कोणतंही करेन. तो एन्व्हायरमेंटलिस्ट आहे, तर तो म्हणाला मी काहीही करेन पण मी ते उत्तम करेन. सो तो उत्तम म्हणजे जेवढं आम्हाला शहरात राहून पैसे मिळतात त्याच्यात दुप्पट उलट तो पैसे कमवतो. ह्याचं कारण त्याला भाडं कमी आहे, सगळंच कमी आहे. सो त्याच्यामुळे तुम्ही कुठे राहत आहात, तुम्ही कुठल्या शहरातनं आलात, तुम्ही कुठल्या पट्ट्यातले आहात, हा मॅटरच आता राहिला नाहीये. तुम्ही काम कसं करतात हा मॅटर. तुमच्या कामाची पद्धत काय आहे, तुमचे इथिक्स काय आहेत, तुमचे मुराल्स काय आहेत कामाचे, तुमच्या कामाच्या मागची पॅशन काय आहे. म्हणजे तो बिल गेट्सला जर का त्या चहावाल्याबरोबर फोटो काढावासा वाटत असेल तर इथेच तुम्ही समजून घ्या की तो चहावाला जे काही कॉमेडी करत असेल तो ती पॅशनेटली करतो, पण बिल गेट्सने त्याची दखल घेतली. सो हा माझा मुद्दा आहे की म्हणजे मला भयंकर आणि प्रचंड आणि काय म्हणू शकतो असं पैसा लोळायचं असं जरी एखाद्याचं स्वप्न असलं तरी तो ते पूर्ण करू शकतो. आणि एखाद्याचं नाही, मला शांत, समृद्ध, उत्तम, चांगलं जगायचं. कारण मार्केट तसं आहे सध्या, मार्केट तसं आहे पोस्ट करू ना.
तर आणि आता आपण ह्या सर्व भाषेचं बोलतो आहे, करिअरबद्दल बोलतो, त्याला भरपूर संधी देखील आहेत. ते इंग्लिशच्या बागलबुवा न करता मराठीत देखील उत्तम असे जॉब्स अवेलेबल आहेत. आपण असं पण म्हणतो की मधाखाली आपण एक शब्द वापरला स्टँडर्डायझेशन, राईट. पण अशा बऱ्याचशा इंडस्ट्रीज आहेत तिथं स्किल्ड, सेमी स्किल्ड आणि अनस्किल्ड हे 3 प्रकार इंडस्ट्रीमध्ये आढळतात. तर अनस्किल्ड लोकांकरता ती जी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे ही मराठीत लिहिणं ही देखील एक कलाच आहे. हो. असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पण तरीही भाषा कोणाला त्याचं पॅशन नाही आहे म्हणून ती कोणीतरी लिहित नाही आणि नंतर त्यावरती ते लादलं जातं हो, हो. अनस्किल्ड लोकांवरती. आणि पर्टिक्युलरली हे सेफ्टी आणि इतर नॉर्म्समध्ये हो, हो. बऱ्याच गोष्टी आपल्याला किंवा आढळतात. हेल्थ केअरमध्ये हेल्थ केअरमध्ये बरोबर. हेल्थ हेल्थ केअर केअरमध्ये सुद्धा हे प्रचंड होतं. म्हणजे इव्हन हेल्थ केअरचे जे मॅन्युअल्स येतात, म्हणजे हे कॅन्सर पेशंट असतील किंवा दुसरे महत्त्वाची गोष्ट ज्यांना दुर्धर रोग झालेत, तर त्या लोकांना केअर करण्यासाठीचे मॅन्युअल्स येतात. अनेकदा जेव्हा मी कुठल्या तरी छोट्या गावात राहत असते आणि माझ्या वडिलांना काहीतरी झालेलं असतं, तर मला कुठलं तरी एक मॅन्युअल असं हातात थोपवलं जातं आणि ते मॅन्युअल मला अनेकदा समजतही नाही की मला काय करायचं. तर इथे सुद्धा तुम्हाला संधी आहे. तुमची संधी इथून सुरू होते की मेडिकल म्हणजे हेल्थ इंटरप्रिटर नावाची एक काय म्हणतो ना, आता सध्या उदयाला येणारा जॉब आहे सध्या. की मला कारण काय झालेलं आहे, अनफॉर्च्युनेटली आपण अजून सुद्धा जगभरामध्ये इधर अमेरिकन स्टँडर्ड वापरतो किंवा युरोपियन स्टँडर्ड वापरतो. आत्ता एशियाई देश म्हणतात की आम्हाला आमचं स्टँडर्डायझेशन हवं आहे. इवन तुमचा शू साईज जो असतो, वी आर स्टील युझिंग ब्रिटिश शू साईज. जर आत्ता 2011 बाटाने इंडियन शू साईज साठी पेटंट मिळवलाय. बर. सो इथून म्हणजे इतकं पेनिट्रेशन आपल्याला घालवण्याची गरज आहे. म्हणजे हे सेम आफ्रिकन कंट्रीजला सुद्धा हे अप्लाय होतं, एशियन कंट्रीजला सुद्धा हे अप्लाय, आणि या सगळ्या कंट्रीज आत्ता लढतायत. सो त्याच्यामुळेच तर भारत आत्ता जो काही ग्लोबली उभा राहण्याचा प्रयत्न करतो, ह्याच्या सगळ्यामागं हे सुद्धा आहे की आम्हाला हे सगळंच टाकायचंय, जेही तुम्ही आम्हाला दिलं ते तेव्हा आम्ही स्वीकारलं कारण ती काळाची गरज होती असं आपण म्हणूया. नंतरही ते तसंच पुढे राहिलं कारण तेव्हाही ती काळाची गरज होती. आता ती काळाची गरज नाही आहे. म्हणजे आज खूप सुंदर जोक मी ऐकला की इस्रो आणि नासा सध्या लिडिंग स्पेस एजन्सीज आहेत. तर नासामध्ये खूप भारतीय काम करतात, पण इस्रोत एकही अमेरिकन काम करत नाही. आजच सकाळी मी जग वाच. सो गंमत अशी आहे की आपल्याला जे उभं करायचं आहे ते या सगळ्यासाठी आत्ता हे जे थर्ड वर्ल्ड कंट्रीज म्हणून जे नाव चिटकवलं गेलं होतं इतके वर्ष, ज्यांना आता थर्ड पोल म्हणून ओळखलं जायला लागलं G20च्या या सगळ्यानंतर, सो हे लोक काम करतात. सो ह्या सगळ्यामध्येच आपले हेल्थ केअर स्टँडर्ड्स, आपल्या ह्या सगळ्या गोष्टींचं आता स्टँडर्डायझेशनची आणि लोकलायझेशनची आणि त्यातही हायपर लोकलायझेशनची प्रोसेस चालू आहे. सो तुम्ही आज खूप बघा, मॅकडॉनल्ड्स आता मराठीत लिहावं लागतंय. बरोबर. जे ते अगदी 2010 पर्यंत सुद्धा लिहित नव्हते. त्यांनी नुसता एम काढला तरी लोक जात होते. ओके. किंबहुना मॅकडॉनल्ड्स आता पनीर वाले बर्गर आणावे लागतायत. किंवा ज्याला आपण म्हणू शकतो ना, पिझ्झा हटला आता भारतीय चवीचे तंदूर पिझ्झाज वगैरे करावे लागतायत. त्याचं कारण काय? हायपर लोकलायझेशन. मी माझी चव का सोडू? तुम्ही काही खात असाल, मी माझी चव का सोडू? आणि हे क्रेडिट मी खरं सांगते, हे क्रेडिट जे 1960 पासून किंवा 50 पासून जे भारतीय जगभर गेलेत ना, त्यांना आपण द्यायला पाहिजे. त्यांनी त्यांची चव सोडली नाही. हे क्रेडिट आपण त्यांना द्यायला पाहिजे. मी ॲब्सोल्युटली, म्हणजे आपल्याकडे ब्रेन ड्रेन झाला, खूप रडारड आपल्याकडे झाली होती. 2 ब्रेन ड्रेन झाले आपल्याकडे. 1930चा एक झाला, 1965चा एक झाला. पण ह्या ब्रेन ड्रेन नंतर या लोकांनी तिथे जाऊन इंडियन स्टँडर्ड्स उभे केलेत. तिथे जाऊन आज तुम्हाला बासमती, तुम्हाला आंबेमोहर मिळतोय या लोकांमुळे. बरोबर. उकडीचा मोदक मिळतोय या लोकांमुळे. त्यांनी त्यांच्या लोकल मार्केटला एवढं प्रचंड मार्केट दिलंय. सो वी मस्ट नीड टू बी अप्रिशिएटेड टू दॅम. सो त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की ह्या सगळ्या प्रोसेसेसमध्ये कंटेंट वरती काम करणाऱ्या माणसांची गरज आहे, ट्रान्सलेशन्समध्ये काम करणाऱ्या माणसांची गरज आहे, उत्तम कंटेंट त्यांच्या भाषेत आणणाऱ्या माणसांची गरज आहे, आणि या सगळ्या मागे तुमचं भाषेवरचं प्रेम गरजेचं आहे. पुन्हा की मी काहीतरी खूप कॉर्पोरेट माइंडसेटने एखादी गोष्ट करेन आणि ती मी उत्तम करेन, हे खूप छान आहे. पण मी एखादी गोष्ट पॅशनेटली करेन, माझी भाषा समृद्ध व्हावी म्हणून करेन. माझी जी मराठी अभिजात आहे, ती अभिजात तत्व तिचं काय म्हणतो ना आपण सातत्यपूर्ण राहावं ह्याच्यासाठी करेन. तर तुम्हाला खूप संधी आहेत,
खूप म्हणजे खूप संधी आहेत. मी जसं मधून म्हणून म्हणलं, मधुकर तोरडमलांचं मी उदाहरण दिलं. 27 पुस्तकं त्यांनी ट्रान्सलेट केली, मराठीत आणली आहे. हं. हरक्यूल पाहिलं आपल्याला त्यांच्यामुळे माहिती आहे. हं, हं, हं. सो जसं आपण म्हणतोय की पुस्तक एक इंडस्ट्रीचा ट्रान्सलेटर आहे. एक मेडिकल आणि हेल्थ हे सेक्टर आपण म्हणतो की त्यामध्ये आपल्याला भरपूर स्कोप आहे ट्रान्सलेटर Legal. म्हणून, राईट? तर अजून अशा कुठल्या अशा हिडन जेम्स आहेत की तिथं अजूनही आपण पोहोचलेलो नाही, तिथं जाणं फार गरजेचं आहे? अशा काही गोष्टी तुला हो, ह्याच टेक्निकल कंटेंट. हं, म्हणजे मी जसं तुम्हाला म्हटलं तसं, की तुम्ही आज काही म्हणजे आता हे माईक विकत घेतो आपण. हं. तुम्ही माईक विकत जेव्हा घेतलं त्याच्यावर एक मॅन्युअल आलं होतं. बरोबर. ते मॅन्युअल आत्ता 4 भाषांमध्ये येतं. इंग्लिश, स्पॅनिश, जिथून हा माईक प्रोड्यूस बनवला झालाय गेला त्या पिकाचं. देशाची भाषा आणि जनरली यूएनची असल्यामुळे ती जर्मन भाषा. या हं. 4 मध्ये हे मॅन्युअल आहे. तर हे मॅन्युअल भारतीय आत्ता जे सगळे इक्विपमेंट कंपनीज आहेत त्यांचं असं म्हणणं आहे, की आता हे हिंदीतही आलं पाहिजे. हं, हं, हं. ह्याचं कारण काय, भारतीय प्रचंड प्रमाणात इलेक्ट्रॉनिक्स आणि या सगळ्या गोष्टी खरेदी करतात. वी आर अ गुड मार्केट फॉर इलेक्ट्रॉनिक्स हं. अँड ऑल अदर थिंग्स म्हणजे. सो त्याच्यामुळे तुम्ही Amazonचं जर का जे सेल, ग्रेट इंडियन सेल आणि हे सगळं बघता, त्याच्यामध्ये हल्ली Amazon सुद्धा प्रत्येक प्रॉडक्टची माहिती हिंदीमध्ये देत आहे. हं, हं, हं. स्टार्स जे दिले जातात प्रत्येक प्रोडक्ट ते हिंदीत दिले जातात. हं, हं, हं. सो इथपर्यंत तर आपण लोकलायझेशनची इमिजिएटली मराठीकडे वळणारच तयारी आहे. आहे. बरोबर. तयारी आहे कॉर्पोरेटची. हं. गंमत अशी आहे, मी पुन्हा एकदा जसं म्हटलं त्या वाळवंटातला तो मधला माणूस हं. ते शोधतायत. म्हणून मी म्हणलं की तो तुम्ही होऊ शकता. हं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की खूप आपण अजून ह्याच्यामध्ये डीपर जाऊ ना, तर एक तर टेक्निकल कंटेंट, दुसरा म्हणजे लीगल कंटेंट. लीगल कंटेंटचा मुद्दा असा होतो की मी ज्या क्षणी माझा देश सोडते त्या क्षणी मी इंटरनॅशनल लॉच्या अंतर्गत येते. जोपर्यंत आय एम ऑन अ सॉईल ऑफ इंडिया तोपर्यंत मी इंडियन ज्युरिडिक्शनच्या खाली असते. जसं मी हवेत उडते किंवा हं. जसं मी पाण्यात जाते, जसं मी भारताच्या सीमेपासून 35 किलोमीटर पाण्यात जाते, तसं मी इंटरनॅशनल लॉच्या अंतर्गत. आणि तिथे माझ्याबरोबर काही झालं हं. किंवा कोणाही सोबत या जगात कोणाही सोबत काही झालं, तर हे सगळ्यासाठी लागणारं जे लीगल डॉक्युमेंटेशन, जे आता आपल्याकडे भारत सरकारचं प्रचंड काम चालू आहे त्याच्यावरती, हे सगळं स्थानिक भाषांमध्ये आणायचं. सो तुम्ही आपल्या जर का लॉ डिपार्टमेंट म्हणजे भारत सरकारच्या लॉ डिपार्टमेंटच्या वेबसाईटला गेलात, तर तिथे सगळ्यात शेवटी अदरमध्ये गेलात, तर खालच्या टॅबमध्ये गेलात, तर तिथे हे काम चालू आहे आणि त्यासाठी दे आर वेलकमिंग द ट्रान्सलेटर्स. हो. ॲक्च्युअली दे आर वेलकमिंग. म्हणजे त्यांचे काही परीक्षा चालू झाल्या होत्या. मला वाटतं आत्ताच फेब्रुवारीमध्ये एक परीक्षा झाली, पण ती बंगाली आणि पंजाबीसाठी होती. सो तुम्ही अशा गोष्टींचा पण टॅब ठेवू शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की खूप मोठ्या आता जाधवपूर युनिव्हर्सिटीसारखी जी युनिव्हर्सिटी आहे, जी डिप्लोमा देते ट्रान्सलेशनमध्ये. सो तुम्ही अशा थ्रू पण अपॉर्च्युनिटीज, की मी कोर्स करून मला माझ्या युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत जे जॉब्स येतात त्याच्यानुसार मी जाऊ शकते. हं, हं, हं. तिसरी महत्त्वाची गोष्ट, हल्ली भारतीय विद्यार्थी जे फॉरेन लँग्वेज शिकतात, हे सगळे फॉरेन लँग्वेजचे विद्यार्थी त्यांचे डॉक्युमेंट्स आपल्या भाषेत आणण्यासाठी महत्त्वाचं काम करतात. हं. जसं की जर्मन सध्या अगदी परवलीची भाषा आहे. तर त्याच्यात म्हणजे माझीच वहिनी आहे, जी जर्मन एक्सपर्ट आहे. ती काय काम करते, की भारतीयांचे जे जर्मन भारतीय आहेत, त्यांचे जे मेडिकल डॉक्युमेंट्स येतात, त्याचं ॲज अ डायस्पोरा भारत सरकारकडे पण एक हे असतं, काय म्हणतो आपण, रेकॉर्ड. तर ती ट्रान्सलेट करायचं काम करते ते. हं, हं, हं. इतकं म्हणजे इतके डीपर त्यांना लोकं हवेत. हां, तर मी असं म्हणत होतो, की ज्या प्रकारे आपण भाषा ॲज ही कला शिकतो, पॅशनेटली त्यात काम करतो, तरी त्यात नेमक्या कुठे संधी आहेत किंवा कुठे अप्रोच करावं, किंवा अजून कुठले त्यामध्ये भाषा समृद्धी घ्यावी याचे कोर्सेस उपलब्ध असतील, मी नाही म्हणत नाही. पण अजूनही संधी देणारे जे आहेत ते अजून पोर्टलवरती हवे तसे आले नाहीत, किंवा जेव्हा तू ॲज अ प्राध्यापिका म्हणून काम करतेस, तर तुला असे प्रश्न येतात, की हे झाल्यानंतर आता ज्यांना माहिती असतं, जे पॅशन असतात ते बरोबर त्यांचा मार्ग शोधतात, बरोबर. पण त्यामध्ये आता असं म्हणतो, की आपल्याला महाराष्ट्रभर याचे कोर्सेस सुरू करायचे आहेत. तर या लोकांकरता काय असं तू मार्गदर्शन करशील, की कुठं जाऊन शोधावं किंवा काय म्हणून तुम्ही शोधावं? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, की आत्ता जे कोर्सेस अवेलेबल आहेत, ते एक हं. तर हिंदी आणि इंग्लिशसाठी आहे. सो हं. तुम्हाला जर का मराठीत अनुवादक आणि भाषांतरकार व्हायचं असेल, हं. तर तुम्ही उत्तम म्हणजे मराठीत शिकणं, हं. म्हणजे लिंग्विस्टिक्स हं. शिकणं. दुसरं म्हणजे नाही तर उत्तम पर्याय म्हणजे जर्नलिझम शिकणं. हं, कारण हं. मुळात मी जसं म्हणलं तसं, की ट्रान्सलेटर असा काढता येत नाही वेगळा. तो कंटेंटमधला काम करणारा व्यक्ती असतो. जोपर्यंत तुम्हाला कंटेंट आणि जोपर्यंत तुम्हाला काय म्हणतो ना, आपलं साहित्य हा शब्द थोडा मोठा होईल, पण शब्द हं. सोप्या भाषेत, शब्द जोपर्यंत तुम्हाला समजत नाही किंवा दिसत नाहीत हं. किंवा तुम्हाला कळत नाहीत, हं. अजून आपण पुढे जाऊन असं हं. म्हणूया, की तुम्हाला एखादा कंटेंट दिला आणि त्यातलं मला दिसत नाही जोपर्यंत आशय, हं, हं, हं.
ही प्रॅक्टिस तुम्हाला जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हम्म. तुम्ही मुळात ट्रान्सलेटर किंवा भाषांतरकार होण्याची पहिली पायरी चढलेली नसता. सो हम्म. आधी तुम्ही सुरुवात करताना कंटेंटमध्ये सुरुवात करा. हम्म. कुठल्याही कंटेंट, डिजिटल असेल, लिखाणाचा असेल, मासिकाचा असेल, कोणताही. सो याच्यासाठी उत्तम मराठी मुलांसाठी उत्तम संधी म्हणजे काय की तुम्ही एकतर मराठीत काम करा किंवा जर्नलिझम किंवा पत्रकारिता किंवा पत्रकारिशी रिलेटेड जे सगळे कोर्सेस तिथे जा. म्हणजे तुम्हाला मुळात डोळ्याला कंटेंट दिसला पाहिजे सगळ्यात. हम्म. म्हणजे तुम्हाला ती डोळ्याला सवय झाली पाहिजे. याच्यानंतर तुम्ही भाषांतराला सुरुवात करू शकता. याचं कारण मी जसं म्हणलं तसं नाही तर ते असं होतं की 4थीचा मुलगा 10वीची गणितं सोडवतो. मग ते फार म्हणजे एक तर 4थीच्या मुलाच्या मनावरती ताणही येईल आणि 10वीचं गणित सुटणारही नाही, असं होईल. सो त्याच्यामुळे मुळात तुम्ही आधी कुठल्याही मराठी मुलाला जर काही करायचं असेल तर त्याने आधी उत्तम वाचावं. मराठी उत्तम साहित्य उपलब्ध आहे. उत्तम 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 संगीत उपलब्ध आहे आपल्याकडे. उत्तम कविता उपलब्ध आहेत. तर तुमची कुठल्याही ट्रान्सलेटरची पहिली पायरी काय असेल तर वाचन आणि ऐकणं. तुम्ही जेवढं ते आत्मसात कराल तेवढा तुम्हाला पटकन डोक्यात तो शब्द पॉप होणार आहे. तेवढा पटकन. किंवा आता म्हणजे मी जसं म्हणलं की मिरच्या झोंबल्या, हा जो मराठी अगदी अस्सल मराठी शब्द, तुम्ही इंग्लिशमध्ये चिलीज असं नाही म्हणू शकत. त्यासाठी तुम्हाला तो इंग्लिशची त्या भाषेची ती भावना व्यक्त करणारी गोष्ट माहिती पाहिजे. तो शब्द तुम्हाला पॉप झाला पाहिजे. म्हणून मी म्हणलं की हे मी जेव्हा मिरच्या झोंबणं असं गुगल ट्रान्सलेटरला टाकते तेव्हा तो अक्षरशः असं देतो की बाईट बाय चिलीज. लिटरली. कारण गुगल ट्रान्सलेटरची ती मर्यादा आहे. बरोबर. पण मी जेव्हा ॲज अ ह्युमन बिईंग ट्रान्सलेटर मला जेव्हा मिरच्या झोंबतात हे मी इंग्लिशमध्ये करताना काय ही फेल्ट समथिंग किंवा असं काहीतरी मी त्याचं ट्रान्सलेशन करेन. सो मुद्दा असा आहे. सो तुम्ही जितकं वाचाल, जितकं पाहाल, आणि आता तर हल्ली पाहायला तर आपल्याकडे म्हणजे काय म्हणू ना, म्हणजे आपलं आयुष्य संपून जाईल तरी पाहणं संपणार इतकं आपल्याकडे कंटेंट सध्याचा. सो तुम्ही पाहाल, ऐकाल, वाचाल तेवढा तुम्हाला तो शब्द आणि तुम्हाला तो आशय, तुम्हाला तो अर्थ, तुम्हाला ते सौंदर्य तुमच्या समोर येईल. सो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय की कंटेंट बघणं. म्हणजे माझे एक सर खूप छान बोलायचे. ते म्हणायचे की कोणतीही गोष्ट ना लोक पाहतात, बघत नाहीत. मी वस्तू संग्रहालयामध्ये वस्तू पाहते पण त्याच्यातली एखादीच गोष्ट अशी असते जी मी बघते आणि ती लक्षात राहते. मी लक्षपूर्वक, मी म्हणजे अगदी सोपं, टीव्ही लोक पाहताना टीव्ही लोक पाहत असतात पण तेच एखादी बाई रस्त्यावरनं झालं तर लोक बघत असतात. जे आहे थोडं क्रूड उदाहरण आहे बट स्टील, म्हणजे एखादी फरारी जात असेल तर आपण बघतो, पाहत नाही. एखादी काय म्हणजे डॅमलर जात असेल किंवा एखादी आपण आताची अगदी SUV जात असेल, कॉमेटला हल्ली खूप हसतायत कारण त्याच्यामुळे कॉमेट आपण बघतो. सो तुम्हाला मुळात बघणं गरजेचं आहे तुमच्या समोर जेही काही येत आहे. सो पाहणं आणि बघणं हा फरक आहे आणि हा फरक तुम्हाला कंटेंट शिकवतो, सगळ्यात महत्वाची गोष्ट. सो त्याच्यामुळे तुम्ही इथून सुरुवात करा. कुठल्याही आपल्याकडे मराठी माणसांना खूप छान इनहेरंटली बघायला शिकवलं जातं कुठल्याही गोष्टीकडे. आपल्याला पाऊस नुसता दिसत नाही, आपण पाऊस खिडकीत बसूनही अनुभवू शकतो. कारण आपल्यावर तसे संस्कार आपोआपच झाले, आपल्या मातीत ते संस्कार आहेत. खूप सोपे सांगा. आणि हे सगळ्या प्रचंड काय म्हणतात साहित्यिकांनी आणि सगळ्यांनी ते रुजवलेत. म्हणजे पाऊस असा रुणझुणता हे मी कुठेही कधीही केव्हाही उन्हाळ्यात म्हटलं तरी मी मनात भिजतच असते. सो त्याच्यामुळे हे संस्कार आपल्यावरती आहेत. सो मराठी मुलांनी तरी मुख्य म्हणजे बघायला शिका. तुम्ही जेवढं बघाल, जेवढं पाहाल, जेवढं ऐकाल, जेवढं समजून घ्याल तेवढी तुमची मराठी समृद्ध, आणि जेवढी तुमची मराठी समृद्ध होईल तेवढे आपलं अभिजातत्व आपण सांभाळू शकू. बरोबर. सो त्याच्यामुळे हे महत्वाचं आहे. दुसरं याच्यामध्ये सगळ्यात मला अजून एक सांगायची गोष्ट म्हणजे काय की आधी तुम्ही कंटेंटमध्ये काम करायला सुरुवात करा. कोणतंही कसाही कंटेंट असू, कसंही. आधी तुमचं चुकेल, माकेल, काय लोक नावं ठेवतील, काय जे काय असेल ते, पण त्याच्याशिवाय शहाणपण जे यावं लागतं ते येतच नाही. म्हणजे आमचे कोणताही आज अगदी म्हणजे मी जसं म्हणते तसं की कुठल्याही संगीतकाराचं पहिलं गाणं चुकलेलंच असतं. पहिली 5-6 गाणी चुकलेली असतात, मग त्याला सूर सापडतो, मग त्याला कळतं की यस किंवा म्हणजे अगदी गुलजार जसं म्हणतात तसं की माझी पहिली कवितेचा ड्राफ्ट हा कायम चुकलेलाच असतो. दुसरा, तिसरा, चौथा कवितेचा ड्राफ्ट माझा सजत जातो, मग मी तो गुलजार होतो.
आता गुलजार गुलजार आहेत, पण हम्म. जेव्हा गुलजार नव्हते हम्म. तेव्हा त्यांना हे सगळं धडपड. सो म्हणून मी म्हणते की मराठी मुलांनी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, तुम्ही तुमची भाषा आधी शिका. चांगली, उत्तम, सुंदर भाषा शिका. हम्म. हम्म. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आजचे जे भयंकर भांडणं चालू आहेत, काय म्हणतात ना आपण त्याला, स्टँडर्डायझेशनची, नॉन स्टँडर्डायझेशनची, बोली भाषांची, मग माझी वऱ्हाडी छान का तुझी कोकणी छान, सगळंच छान आहे. हम्म. आणि उघड्या डोळ्याने ते छान पण पहा, हम्म. हे महत्वाचं समजून आहे. घ्या, हम्म. आत्मसात करा, हम्म. माझी माती समजा. हम्म. मराठी मुलांना तर माझे म्हणजे आपल्याकडे खूप 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 दुःखदायक गोष्ट काय की माझ्या लहानपणी मी मराठी माध्यमात आहे सांगायची लोकांना लाज वाटायची. हम्म. मी आज अभिमानानं सांगते की माझं मूल मराठी माध्यमात शिकतंय, अभिमानानं सांगते. कारण मला जे कळलंय, मला ज्या कुसुमाग्रज कळलेत, मला जे ग्रेस कळलेत, मला जे पु ल कळलेत, मला जे वपू कळलेत, हे माझ्या मुलाला कळलेच पाहिजे. बरोबर अगदी बरोबर. मी अभिमानानं सांगते माझं मूल मराठी माध्यमात शिकतंय. आणि मला का काही माझं मूल मागं पडेल याची मला भीती नाही. हम्म. कारण मी मागे पडले नाही, सगळ्यात बरोबर महत्वाची गोष्ट. बरोबर. सो हा जो आधी दुराग्रह ज्याला आपण मराठीत म्हणू शकतो, आणि खूप वाईट शब्द म्हणायचा तो न्यूनगंड आपण आधी मनातनं काढून टाकला पाहिजे की माझ्या काहीच नाही यार, संधी काय नाही. तुम्ही आणि मराठी माणसं तर विजिगीषू वृत्तीची आहेत, आपण लाथ मारू तिथे पाणी काढू अशी माणसं आहोत. आणि आपले सगळे इंडस्ट्रियलिस्टनी हे सिद्ध करून दाखवलं. सो असं काहीच नाही. तुम्ही मुळात ही भानगडच मनातनं काढा की इंग्लिश काहीतरी भारी आहे. माझं सर्व पालकांना सांगणं आहे हे सर्व की इंग्लिश ही भाषा आहे, कौशल्य नाही. हम्म. जसे की इंग्लिश ही भाषा आहे आणि ती आत्मसात करता येण्यासारखी भाषा आहे. ती नाही येते. बापरे माझा मुलगा 8वीत गेलाय, त्याला इंग्लिश वाचतात. ठीक आहे 10वीत येईल. चिल. तो माणूस म्हणून कसा घडतोय हे महत्वाचं आहे ना. म्हणजे मला खूप लोकांचं आश्चर्य वाटतं की नाही त्याला मला 4थी पासून कोडिंग शिकायचंय. अरे त्याचं बालपण आधी तुम्ही कोड करा. त्याच्या बालपणाचं तर आधी कोडिंग होऊ दे. 4थीत कोडिंग शिकवतात लोक. तुम्ही मुलांना संपन्न माणूस बनवण्याचा प्रयत्न करा. ते उत्तम आणि यशस्वी आपोआप होतील. यशस्वी माणसं संपन्न असतील असं नाही, पण संपन्न माणसं नक्की यशस्वी असतात. आणि यशाच्या परिसीमा हा एक अजून म्हणजे भयंकरच जे आपण फार दुसरा पॉडकास्ट होऊ शकतो. परिसीमा की तुमच्या यशाच्या परिसीमा काय. म्हणजे त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा असं म्हणलं की तुमच्याच पोटी जन्माला येणारी मुलं तुमच्यासारखी नसणार आहेत. हा सगळ्यात महत्त्वाचा. आणि आत्ताची जी पिढी कॉलेजमधनं बाहेर पडते, शाळांमधनं बाहेर, ही आपल्यासारखी नाही. यांच्याकडे साधनांची कमतरता नाही आणि त्यामुळेच ते साधनांपासून लांब पळतायत, हेही तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. आज अचानक 8 वर्षाची मुलगी भगवद्गीतेविषयी बोलते. मी माझ्या 8व्या वर्षी हा विचारही करत नव्हते. बरोबर. मला खेळणं, मस्ती करणं हेच महत्वाचं होतं. पण आज कुठली तरी 8 वर्षाची मुलगी कुठल्या तरी अमेरिकन पॉडकास्टमध्ये कृष्ण कसा निळा नाहीये, कृष्ण कसा निळा नाहीये, तर कृष्ण कसा सावळा आहे ह्याच्याविषयी चर्चा करते. ह्याचं कारण काय, तिकडे वयाच्या पहिल्या वर्षापासून साधनं उपलब्ध आहेत. सो तुमच्या मुलाला तुम्हाला काय बनवायचं किंवा माझ्याकडे येणाऱ्या विद्यार्थ्याला मला काय बनवायचं ॲज अ प्रोफेसर हे महत्वाचं आहे. मला मशीनमधनं काढलेले पुतळे नको आहेत, मला हाताने घडवलेले पुतळे पाहिजे. तर ते सुंदर होतील, तर ते वेरूळ सारखे जगप्रसिद्ध होतील. तर यामध्ये मी आता असं म्हणेल की जसं तू म्हटलं की इंग्लिशला लिमिटेशन्स आहेत. आपण एखादा टॉपिक घेतला, एखादा ऑब्जेक्ट घेतला, तर त्याला इंग्लिशमध्ये आपण हार्डली 5-6 ओळी किंवा पानभर लिहू की नाही जरा शक्यता कमीच आहे. पण मराठीत आपण त्याच्यावरती अगदी म्हणजे याचं उदाहरण द्यायचं झालं तर 2 मार्कासाठी आपण 2 पेज लिहिणारी माणसं आहेत असं म्हटलं काय. तर असं तुला असं वाटतं कधी कधी की हे एखाद्या ऑब्जेक्टला, एखाद्या वस्तूला फार सुंदररित्या मांडणं ही देखील एक कला आहे आणि ती आता पुढे जाऊन एक चांगला व्यवसाय असू शकतो. इव्हन इंग्लिशमध्ये पण तुम्ही तसं मांडू शकता. मी पुन्हा एकदा जसं म्हणलं की इंग्लिश ही भाषा, जे सगळे नियम मराठीला लागतात ते सगळे इंग्लिशला लागतात. इंग्लिश ही तेवढी समृद्ध भाषा. फक्त गंमत अशी होते की आपल्यासाठी ती कायम फॉरेन लँग्वेज आहे. वी मस्ट नीड टू अंडरस्टँड इट. की उद्या मी जेव्हा जॅपनीज शिकेन, इंग्लिश सोडून देऊ आपण 2 मिनिटासाठी, उद्या मी जेव्हा जर्मन शिकेन, उद्या मी जेव्हा जॅपनीज शिकेन, ती कायम माझ्यासाठी फॉरेन लँग्वेज, कारण ती माझ्या आईची भाषा नाहीये.
सगळ्यात म्हणजे पुलंचं एक खूप छान वाक्य आहे, की तुम्ही एकदा मातृभाषेवर प्रेम करायला लागलात, की तुम्ही सर्व भाषांवर प्रेम करता. सो त्याच्यामुळे तुमची ती आईची भाषा नसल्यामुळे आपल्याला ती सातत्याने काहीतरी वेगळी वाटते. सो हा मुळात कुठल्याही भाषेविषयी शिकताना हा मुळात तुम्ही मनातनं हे काढून टाका. इंग्लिश ठीक आहे, काही अजूनही आपल्यावरती ते थोडे संस्कार आहेत इंग्लिशला घाबरायचे. आपण ते काही अजून 2 पिढ्यांनी जातील. पण दुसरी कोणत्याही भाषेमध्ये आणि माझं असं म्हणणं आहे, की इंग्लिशसुद्धा अत्यंत समृद्ध भाषा आहे. तुम्ही शेली वाचा, तुम्ही शेक्सपियर वाचा, तुम्ही गेला बाजार, तुम्ही शशी थरूर वाचा. गेला बाजार नाही, म्हणजे शशी थरूर वाचा. काय माणूस लिहितो तो इंग्लिशमध्ये, काय उत्तम इंग्लिश आहे त्या माणसाचं. तुम्ही सुधा मूर्ती वाचा, सुधा मूर्तींच्या अनुवादित पुस्तकांपेक्षा सुद्धा तुम्ही सुधा मूर्तींची मुख्य पुस्तकं वाचा आणि मग अनुवादित वाचा. माझं हे कायम सगळ्यांना आग्रह आहे, की कोणती गोष्ट ओरिजिनली जशी असते ना तशी ती ऐकावी किंवा पाहावी, कारण त्याच्यात त्या संस्कृतीचे कण असतात. म्हणजे खूप साऱ्या लोकांना हा अनुभव येत असेल, की बॉलिवूड मूव्हीज पाहताना तुम्हाला जे हिंदी रेफरन्सेस येतात आणि हॉलिवूड मूव्हीज पाहताना तुम्हाला जे इंग्लिश रेफरन्सेस ते त्या मातीचे सौंदर्य स्थळ आहेत. सो ती तुम्ही आधी समजून घ्या, मग ती तुम्ही तुमच्या भाषेत समजून घ्या. दोन्ही गोष्टी आहेत, म्हणजे दोन्ही. कारण अनेकदा तुम्ही जेव्हा फॉरेन सिनेमा पाहता किंवा फॉरेन साहित्य वाचता, तेव्हा तुम्हाला खूप साऱ्या भावना नॉन रेकग्नायझेबल असतात, म्हणजे तुम्ही त्यांना ओळखू नाही शकत, कारण त्याला माझ्या संस्कृतीत नसतात. सो तुमची संस्कृती सुद्धा म्हणजे भारतीय तर ह्याच्या बाबतीत खूपच काय म्हणू शकतो भाग्यवान आहेत पहिल्यापासून, की आपल्या किनारी खूप लोक आले आणि वसले, त्यामुळे आपलं प्रगल्भता या सगळ्यामुळे खूप वाढलेली पण आहे, पण ती अजूनही वाढू शकते, म्हणजे मी खरं सांग. सो ह्या सगळ्याचाच तुम्ही त्यामुळे इंग्लिशला कमी पण लेखू नका आणि घाबरूही नका. तर यामध्ये मी असं म्हणेल, की जेव्हा आपण आता भाषेबद्दल बोलतो आहे, त्याच्या करिअर, संधी, व्यवसाय याबद्दल आपण बोलतो आहे, तर ओव्हरऑल आपण सर्व गोष्टींवरती बोललो. तर मला एक असं जाणवतं, की आशय समजणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला भाषेचं समृद्ध ज्ञान असणं गरजेचं आहे आणि तिसरं म्हणजे, की इमोशन्सबद्दल आपण बोललो नाही. ठीक आहे, भावना जी खिळून ठेवते, राईट? आणि यदाकदाचित ती एवढी समृद्ध असू शकते, की आपण त्यावरती मोठे निर्णय घेऊ शकतो. तर ह्याबद्दल तुझा कसा अनुभव आहे, की भाषेमध्ये इमोशन्स हे किती महत्त्वाचे आहेत त्या रिजनल लँग्वेजचे किंवा त्या लोकल बोलीभाषेचे? तर आत्ता तो ट्रेंड चालला आहे Instaवरती, की बोलीभाषेतले रील्स भयंकर पॉप्युलर हो, होतात हो, खूप. आणि बोलीभाषेतली विशिष्ट शब्द किंवा म्हणी तर आता सध्या खूपच लोकप्रिय, म्हणजे माझ्या भाषेत तू याला काय म्हणतो, त्याच्या भाषेत तुला काय म्हणतात, हे जे. आणि हल्ली अजून एक म्हणजे हे जे सगळे सोशल मीडियाचे मोठी नाव आहेत, ते लोक बघा, तुम्ही बघत असाल तर हल्ली ते स्थानिक भाषांमध्ये पोस्ट त्यांनी टाकायला सुरुवात केली. प्रोजेक्ट नाईटफॉल नावाचा एक पेज आहे, गो फॉर इट, त्यांनी सध्या मराठीत पोस्ट टाकतात त्यांच्या पोस्ट, कारण त्यांचं असं म्हणणं आहे, की प्रत्येक भाषा तितकीच समृद्ध आहे आणि मला माझ्या प्रत्येक भाषेत. सो त्याने तर इतकं काम करतोय प्रोजेक्ट नाईटफॉलवाला, की जर का मी आता हरियाणात बसले असेल तर मला हरियाणी ती पोस्ट दिसते, मी महाराष्ट्रात बसले असेल तर मला महाराष्ट्रात मराठीत ती पोस्ट दिसते. सो इतकं डीपर पेनिट्रेशन ज्याला आपण म्हणतो ही सगळी लोक करतात. सो मला भाषा आणि भावना या 2 गोष्टी वेगळ्या होऊच शकत नाहीत. आत्ता मी तुमच्याशी बोलते, आपल्या दोघांमध्ये जे भावनिक आंदोलन चालू आहे, जरी हा आपण व्यावसायिक दृष्टिकोनातून बोलत असतो, तरी सुद्धा भाषेवरच्या प्रेमाचं जे आपल्या दोघांमध्ये आता चालू आहे तेच आत्ताचा पुरावा म्हणून आपण वापरू शकतो. अगदी आत्ताचा म्हणजे मी तुम्हाला जसं म्हटलं तसं, की काय म्हणू शकतो आपण, संस्कृत श्लोक मी एखादा वाचते, तर तो संस्कृत श्लोक वाचल्यानंतर मला अनेकदा त्याचा अर्थ कळलेला नसतो, पण त्याची भावना मला समजलेली असते. एखादा उर्दू शेर आपण ऐकतो, त्यातला अर्थ अगदी कळलेला नसतो आपल्याला, तरी आपल्या तोंडून वाह निघून जातं, कारण त्याची भावना आपल्याला कळलेली असते. आणि भाषा हे सगळ्यात मोठं माध्यम आहे भावनेत काम करायचं, सगळ्यात मोठं माध्यम. सो मी पुन्हा एकदा जसं म्हणलं तसं, की ट्रान्सलेटरला भावना ही समजली पाहिजे. म्हणजे मी आता काहीतरी ट्रान्सलेट करते आणि तिथे काहीतरी भयंकर रोमॅन्टिक प्रसंग चालू आहे आणि तो इंग्लिशमध्ये, तर इंग्लिश माणसाची रोमॅन्टिक भावना आणि मराठी माणसाची ह्याच्यातला फरक भाषांतरकार म्हणून मला कळला पाहिजे. म्हणजे एखादा मराठी माणूस त्याच्या बायकोच्या केसात काय म्हणतात मोगरा माळताना त्याच्या चेहऱ्यावरचे भाव जर का मला लिहायचे असतील, आणि एखादा इंग्लिश माणूस त्याच्या बायकोचा ड्रेस नीट करताना मला जर का भाव लिहायचे असतील, हे दोन्ही अत्यंत वेगळे भाव आहेत. अत्यंत.
आणि हे प्रत्येकाच्या जो कोणी ऐकेला सगळ्यांना कळेल मी काय बोलतेय. कारण त्या मोगऱ्याशी आपलं जे नातं आहे मराठी म्हणून ते खूप वेगळं आणि त्या ड्रेसची इंग्लिश म्हणून त्याचं जे नातं आहे ते खूप वेगळं आहे. इथून भावना चालू म्हणजे एखादी आई इंग्लिश आई तिच्या बाळाला थोपटवत असेल आणि मराठी आई तिच्या बाळाला थोपटवत असेल, तर हे ट्रान्सलेटरला तर हे खूपच समजून घेणं गरजेचं असतं. आणि इथे तुमचा अनुवाद चालू होतो, इथे तुमचं भाषांतर मागे पडतं, इथून चालू होतो अनुवाद. म्हणून अनुवाद हा शब्दही किती सुंदर आहे. अनुवाद जो आहे त्याचा अनु याचा अर्थ काय म्हणतात ना दुसरं, आणि वाद याचा अर्थ जो पहिलं होतं त्याचं दुसरं रूप अनुवाद. म्हणून मी जसं म्हणलं की मी पुन्हा पुन्हा जसं म्हणते की खूप सुंदर सुंदर अनुवाद आपल्याकडे झालेले आहेत मराठीमध्ये सुद्धा. तुम्ही खूप म्हणजे अगदी इंग्लिश शैलीच्या कवितांचं मराठीत आपल्याकडे भाषांतर झालेलं आहे. तुम्ही तर वाचा, तुम्हाला अगदी मराठी मातीत बसून शैली वाचल्याचा भाव येतो, कारण त्यांनी भावना शैलीचा त्यात केला, त्याचं मराठीकरण केलंय, लोकलायझेशन केलेलं आहे. सो भावना खूप महत्वाची आणि भावना तुम्हाला केव्हा समजते, जेव्हा तुम्ही स्वतः तितकं पाहता, वाचता, समजून घेता. म्हणजे अक्षरशः एखादा काय म्हणू शकतो ग्रेसांच्या 4 ओळींचा अर्थ समजल्यावर जेव्हा तुमच्या अंगावर काटा येतो ना, तेव्हा तुम्ही त्या भाषेशी खेळायला सुरुवात करता. सो भाषा खूप महत्वाची आहे आणि कंटेंटमध्येच, मुळात कंटेंटमध्येच भाषांतर तरी नंतरचं राहिलं. मुळात कंटेंटमध्येच भावना खूप महत्वाची, कारण तुम्ही अगदी लीगल कंटेंट जरी लिहित असाल तरी सुद्धा ती लीगल भावना त्यात असणं, ते अस्तित्व त्यात असणं महत्वाचं आहे. ते शब्द तसे असले पाहिजे, तितके कठोर, वेळप्रसंगी तितके तितके वेळप्रसंगी तीक्ष्ण शब्द असले पाहिजे. तुम्ही कुठल्याही कंटेंटमध्ये भावनेला महत्व आहे. म्हणजे मी जसं मगाशी उदाहरण दिलं, रीलमध्ये सुद्धा मी जर का 20 सेकंदांचा रील करत असेल त्यात भावनाच नसेल तर कोणीच ते पाहणार नाही. पण त्याच त्यात 20 सेकंदामध्ये एखाद्या कुत्र्याचं पिल्लू आणि त्याचं आणि माझं काहीतरी तुम्ही दाखवलं, ते प्रसिद्ध होऊन जाईल, कारण तिथे भावना आहे. कारण भावना ही मानवी भाषा आहे. या जगात कुठल्याही माणसाला, कुठल्याही भाषेच्या माणसाला भावना आधी कळतात, मग भाषा कळतात. त्याच्यामुळे मी जसं म्हणलं तसं की मला एखाद्या काय म्हणू शकतो ना आपण, मी एखादी कोरियन सिरीज पाहत असेल तर ती नटी रडत असताना मलाही रडू येतं, जरी मला ती काय बोलते कळत नसलं तरी सुद्धा. ह्याचं कारण काय, तिच्या भावनेशी मी संलग्न असते. दुसरं म्हणजे मी एखादं काय आपण म्हणू शकतो एखादी बॉलिवूड मूवी पाहत असेल आणि फॉर एक्झाम्पल माझं इंग्लिश वाईट असेल, पण तरी सुद्धा तो नट जर कसा तावाने काहीतरी बोलत असेल तर मला सुद्धा तितका राग येतो, कारण मी त्या भावनेशी. किंवा द मम्मी वगैरे सारखे पिक्चर जेव्हा आपण पाहतो, किंवा ॲनाबेला सारखे वगैरे पिक्चर पाहतो, ती भीती माझ्या मनात येते, जेव्हा की ती माणसं काय बोलतात हे मला कळत नसलं तरी सुद्धा. ती जेव्हा दार उघडलं जातं, ती बाहुली येते, मी घाबरते. कारण ती भावना सार्वत्रिक आहे, ती भावना युनिव्हर्सल आहे. त्याच्यामुळे भावना ही तुमच्या कंटेंटमध्ये असलीच पाहिजे. भावनाहीन कंटेंट जोही, मग तो टेक्निकल असेल काही असेल. तुम्ही बघा इवन मोबाईलच्या ॲडॅप्टरच्या त्या चीटमध्ये सुद्धा त्यांनी अगदी हात वगैरे दाखवलेले असतात की अशी पिन या, असं लावा. का? कारण ते हात ज्या क्षणी येतात त्या क्षणी मी तिथे अटॅच होते की हा मला असा हात करायचा आहे का. म्हणजे मी असंच ॲडॅप्टर कधीच लावणार नाही की मी इथे पिन ठेवली आहे आणि मी असा ॲडॅप्टर नाही, मी या हातात पिन घेईन, या हातात ॲडॅप्टर. ज्यांनी जसं दाखवलंय तसंच मी करेन. मॅगीचं पॅक तुम्ही पाहिलं तर ते तोडताना 2 हात आहेत. ते 2 हात का आहेत? कारण तिथे माझी भावना आहे मॅगीशी रिलेटेड. ते कोणी ठेचून टाकत नाही. ज्या क्षणी ते तिथे ठेचून दाखवतील त्या क्षणी मी ते ठेचेन. पण याच्यावरती अजून एक गंमत सांगते की तुम्ही लोणच्यांची पाकिटा बघा, लोणचे जिथे खरडा असतो ना तिथे तुम्हाला बत्ता आणि खळ दिसतो. बरोबर. जिथे लोणचं असतं तिथे वाटीत लोणचं ठेवलेलं असतं. का? कारण त्या वाटीशी मी कनेक्ट करते. पण यामध्ये एक गोष्ट बघ ना, की जो कॉन्टेंट रायटरचा तो डिझाईन असतो तो किती समृद्ध पाहिजे, जेव्हा हे सर्व गोष्टी जेव्हा त्याला एखादं करायचं असतात, जेव्हा एखादी ब्रँडिंग एजन्सी जे ते काम देतात की तुला याच्यावरती ग्राफिक डिझाईनवरती काम करायचं आहे आणि तुला लोणचं आमचं एक प्रोडक्ट आहे, तर त्या कॉन्टेंट रायटरने किती महत्वपूर्ण ते लक्ष दिलं पाहिजे की आपल्याला काय भावना सांगायची आहे, जेणेकरून ते म्हणजे विचार कर ना की ते जर सुंदर असेल तर ते किती लगेच अप्रिशिएट होईल खूप आणि किती कनेक्ट होईल. आता मी सांगते याचं खूप उत्तम उदाहरण जे मला खूप आवडतं, सिल्क चॉकलेट आहे. सिल्क चॉकलेटने मध्यंतरी व्हॅलेंटाईन डेची एक सिरीज काढली होती. त्यांनी काहीच केलं नाहीये, त्यांनी त्या बारमध्ये फक्त एक गुलाबी हार्ट दिलंय मध्ये चॉकलेटचं. हो, पण ज्या क्षणी तुम्ही तो उघडता आणि तुम्ही तो गुलाबी हार्ट बघता, तुम्हाला व्हॅलेंटाईन तुमचा साजरा होतो.
म्हणजे दिस इज द क्रिएटिव्ह आणि ह्याला AI सरपास करू शकतो. हा एआयचा विषय राहिलाच ऍक्च्युली की एआय आणि मराठी भाषा बरंच म्हणजे एकदम युद्ध चाललं आहे. नाही संपलो आपण, झालं आता, नाही. केलं त्यांनी. आणि आता काही भाषेला इंग्लिशलाच काय, आता कुठल्याच भाषेला नाही याच्यावरती माझा स्पष्ट आणि शुद्ध ह्याच्यावरती एकाच वाक्यात उत्तर आहे हम्म, की AI इज अ प्रॉडक्ट ऑफ इंडिया ह्युमन इंटेलेक्ट. हम्म, सो ह्युमन इंटेलेक्टला ते सरपासच करू शकत नाही. तुमची क्रिएटिव्हिटी. मी तुम्हाला साधी गोष्ट सांगते ना, की एखाद्या टेबलवरती एक फूल ठेवलं असेल, त्याच्याकडे तुम्ही वेगळ्या दृष्टिकोनातनं बघाल, मी वेगळ्या दृष्टिकोनातनं बघेन. बरोबर. त्याच्यावरती पडलेल्या प्रकाशाकडे तुम्ही वेगळ्या दृष्टिकोनातनं बघाल, मी वेगळ्या दृष्टिकोनात. तुम्ही चित्रकार असाल तर तुम्ही त्याला मागे बॅकग्राऊंड वगैरे देऊन ते दुःखद फुलही करू शकता. हम्म, तुम्ही ॲनिमेटर असाल तर तुम्ही ते फुल पळताना दाखवाल. हम्म, हम्म, हम्म. तुम्ही लेखक असाल तर तुम्ही त्याच्यावरती प्रसंग लिहाल की त्या फुलाच्या मनात काय वाटतंय वगैरे वगैरे वगैरे. त्याची आत्मकथा. हां, त्याची आत्मकथा. तुम्ही शिक्षक असाल तर तुम्ही मुलांना ते शिकवाल की याला पाकळ्या म्हणतात, याला देठ म्हणतात, याला पान म्हणतात. म्हणजे इतकं वैविध्य मानवी मनाचं आहे. सो आणि मुळात AIचं नाव काय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता. ज्या क्षणी एखादी गोष्ट कृत्रिम असते ना, ती मानवी होऊच शकत नाही. इथेच AIचं लिमिटेशन आहे. मी जसं म्हणलं तसं की मी माझ्या घरात होणारी शिट्टी कुकरची जेव्हा पाहते, तेव्हा त्या शिट्टीत येणारी वाफ मला वेगळी दिसते, माझ्या मुलाला वेगळी दिसते. हे जोपर्यंत संपत नाही ना या जगातलं, तोपर्यंत AI काहीच करू शकणार. आणि त्या शिट्टीचं वर्णन माझं मूल खूप वेगळ्या पद्धतीने करतं, कारण ते 4च वर्षाचं आहे. आणि त्या शिट्टीचा त्रास मला होतो, कारण मी एका वयाची आहे. हा फरक जोपर्यंत मानवी मनाचा संपत नाही, मानवी बुद्धिमत्तेचा संपत, AI काहीही करू शकत. मी पुन्हा एकदा तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते की आपण आपल्या लहानपणी बोलत असलेली मराठी आणि आत्ता आपण बोलत असलेली मराठी ह्याच्यातही खूप फरक आहे. AI हे कॅप्चर करू शकेल का? नाही, शक्यच नाही. कोणतीही या जगातली कोणतीही भाषा प्रवाही आहे. तुम्ही मला सांगा, ऑक्सफर्ड डिक्शनरीने व्हॉट्सअप हा शब्द ॲक्सेप्ट केला आहे ॲज अ शब्द. गुगल, गुगल कर रे असं आपण जे मराठीत म्हणतो, इंग्लिशमध्ये डू गुगल जे म्हणलं जातं, ते एक वाक्य काय म्हणतो आपण, क्रियापद म्हणून त्यांनी आपल्या 2014च्या त्यांच्या लेटेस्ट एडिशनमध्ये टाकले. डू गुगल म्हणजे त्याचा त्यांनी अर्थ काय दिलाय? सर्चिंग समथिंग ऑन अ काय त्याचा त्यांनी सांगते मी तुम्हाला, सर्चिंग समथिंग ऑन अ इंटरनेट ऑर सर्चिंग समथिंग ऑन अ सर्च इंजिन, असा त्याचा अर्थ होतो डू गुगलचा. म्हणजे त्यांनी व्याख्येसकट ते स्वीकारले. इतकी आपली भाषा प्रवाही आहे. मी जसं तुम्हाला मगाशी उदाहरण की करोना आपल्यासाठी प्रथम पुरुषी आहे, इंग्लिशमध्ये नाही आहे तो अजून. इतकी प्रवाही भाषा आहे आपल्यासाठी. इनो म्हणजे करोनाच्या काळात जे इनो, पीपल आर लाईक वेडे झालं होते. इनोचं जे पाकिट आणि ते केक करायचं, तर ते इनोवर किती जोक आले, खूप आले. इतकी प्रवाही आहे भाषा, कुठलीही भाषा. आणि जगभरात हे घडलं. जगभरात त्या काळामध्ये खूप गोष्टी घडल्या, कारण अख्खं जग घरात होतं. कारण यामध्ये अजून एक होतं, तुला हे कळतं की जेव्हा आपण AI वरती बोलतो, जेव्हा AI आलं, कॉन्टेंट रायटरचा जॉब गेला, ठीक आहे, ते आता चांगल्या प्रकारे डिस्क्रिप्शन देऊ शकणार नाही, ठीक आहे. आणि नंतर जेव्हा आपण त्यातल्या मराठी कॉन्टेंटचा विचार करतो, तर असं वाटतं की जग हे AIने दिलेल्या सोल्युशन्सला ॲक्सेप्ट करेल, म्हणून लढायचीच नाही ती लढाई. या हायली स्किल्ड याच्यामध्ये आपण उतरायचंच नाही. या बाबतीत तुझं काय मत आहे? नाही, उतरा. कारण तुम्ही तुमची बुद्धिमत्ता आणि माझं काढलं, तुम्ही स्पर्धा लावा ना सरळ. तुम्हाला जर काही इतकी भीती वाटत असेल की बापरे, एक रोबोट आता उद्या माझी कादंबरी लिहिणार आहे, इतकी जर का तुम्ही भीती वाटत, तर एका माणसाला आणि एका रोबोला बसवा. माझं खुलं चॅलेंज आहे. म्हणजे कारण मी समाजशास्त्रांची विद्यार्थिनी आहे आणि मला माहिती आहे की समाज कधीच तांत्रिक असू शकत नाही. अगदी बरोबर. कधीच कोणताच समाज तांत्रिक असू शकत. कुठलंही तंत्रज्ञान हे समाजाच्या काय म्हणू शकतो आपण, मदतीसाठी उभं केलं जातं, समाजाला बदलण्यासाठी उभं नाही केलं जातं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आज आपल्याकडे मॉरल इंजिनिअरिंग, तर हे सगळ्या गोष्टी का आल्यात? वाय वी आर इन्सर्टिंग समथिंग मॉरल इन ऑल दिस थिंग? का आपल्याला तत्व हवी आहेत तिथे? याचं कारण मानवी मन तत्वांवर तयार झाले, संस्कृती तत्वांवर तयार झाले. त्याच्यामुळे म्हणून मी म्हणलं की तुम्ही थेट स्पर्धा लावा. मी एक कंटेंट लिहिते, मला एक सिच्युएशन द्या, ChatGPTला एक सिच्युएशन द्या.
कुणाचं उत्तम आहे तुम्ही बघा. ChatGPT काय करतं आत्ता या क्षणी, मी म्हणत नाही ते नंतर हुशार होणार नाही, ते होईलही. कारण ते कोणीतरी लिहिलं हां, आहे ते तेच काय ते करतं रोजच. तो काय करतो, ह्या ज्या इंटरनेट नावाच्या समुद्रात तुम्ही जे 4 शब्द दिलेले असतात त्याच्या विषयीची सर्व माहिती गोळा करून त्याचा एक काय म्हणू शकतो आपण त्याचं बरण्या भरल्यासारखं बरण्यांचा एक संच तयार करून तुम्हाला देतो. आणि त्याचं असं म्हणायचं यातलं तुम्ही काही घ्या, ते छानच आहे. पण त्याला तुम्ही उलटं प्लॅगरिझम लावा. उलटं जे आपण सुलटं लावतो आता, की मी जे लिहिते ते कुणी कुठे छापलेलं नाही ना बाबा, असं. ते ChatGPTला तुम्ही उलटं प्लॅगरिझम लावा. तुम्ही त्या मुख्य वेबसाईटला जाता जिथे कुठल्या तरी माणसानेच ते लिहिलेलं असतं. म्हणजे तो जो पॅराग्राफ आहे तो तो कंट्रोल कुठल्या तरी कंट्रोल माणसानेच लिहिलेला करायचा. असतो. ChatGPT फक्त काय करतो, ChatGPT संपादन करतो. शुद्ध मराठीत सांगायचं, संपादन करतो आणि ज्याला आपण म्हणतो ना कलेक्शन करतो. ChatGPTचं काम एखाद्या लायब्रेरियन सारखं आहे. लायब्रेरियन कसं पुस्तकांचं कलेक्शन करतो. तुम्ही त्याच्याकडे गेलात आणि म्हणला हेल्थ या विषयातली, तो सप तुम्हाला 10 पुस्तकं काढून देतो. कारण त्याला माहिती असतं की कुठल्या कप्प्यात, कुठल्या कपाटाच्या कितव्या कप्प्यामध्ये कोणत्या विषयाची पुस्तकं ठेवलीत. ChatGPTलाही माहिती आहे कोणत्या वेबसाईटच्या कोणत्या पानावरती कुठल्या पेजमध्ये हा शब्द आलाय. सो AI आलं म्हणून घाबरायची काही गरज नाही आहे. येस. तर आता आपण गेले 1 तास झाले शरीरसोबत गप्पा मारत होतो. फार भन्नाट पॉडकास्ट होणार. तुम्ही सर्वजण ऐका की भाषेमध्ये समृद्धी किती महत्त्वाची आहे. AI हे तंत्रज्ञान आलं म्हणून आपल्या लोकल लँग्वेजमध्ये आपण कंटेंट करणं थांबावं आणि त्यामध्ये कुठल्याही नोकरीच्या किंवा उद्योगाच्या संधी नाही. हे एक खोटी गोष्ट आहे. ज्या प्रकारे ॲट द एंड ऑफ द डे तुम्ही त्या गोष्टीसाठी किती पॅशनेट आहात, मग ती भाषा असेल, तुमचं काम असेल आणि त्या कामावरचं आणि भाषेवरचं तुमचं प्रेम जर समजा तुम्ही ते व्यक्त केलं तर त्याला निश्चितपणे मार्केट आहे. तर शरीर आजच्या या पॉडकास्टला तू आलीस आणि तुझे जबरदस्त एनर्जी पाहून तर आम्ही थक्क झालो. ते पॉडकास्ट बघणारे लोक पण बघतीलच. तर तुझे खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद.